आजची ही बै- आजची ही जी बैठक आहे ती आपण एक छोटी कार्यशाळा म्हणायला काही हरकत नाही. NEP टास्क 174च्या परिपूर्ततेसाठी जिल्ह्यातील सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित गट निश्चित केलेल्या गटांमधून नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचे संकलन करणे या संदर्भातली आजची ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आपण प्रत्येक तालुक्यातून किमान 5 शिक्षकांची निवड केलेली आहे. आपल्याला अपेक्षित होतं की या आत्ताच्या कार्यशाळेमध्ये 45 किमान 45 सदस्य अपेक्षित होते, पण ते 35 आहेत, त्यातले 30च आपले असणार आहेत सदस्य. तर अजूनही आपण आपल्याला एक्सेल शीट शेअर केलेले, तर आपल्या तालुक्यातील सर्व शिक्षकांची निवड केलेली आहे. ते सर्व तज्ञ शिक्षक सहभागी झालेत काय हे एकदा 5 मिनिटामध्ये आपण सर्वांनी पाहून घ्यायचं आहे. आणि जर नसतील तर त्यांना कृपया त्यांचे नंबर सुद्धा तिथे ऍड आहेत, तर कृपया त्यांना फोन करून या कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात आपण त्यांना सांगावे. कारण का हे पत्र आपण 2/7/2024 रोजी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे आपण पाठवलेलं आहे. कृपया आपले माईक बंद करा. तर पाठवलेला आहे, त्यानुसार आपल्याला आदेश सुद्धा प्राप्त झाला असेल. तर आपण बाकीच्या आपल्या सहकाऱ्यांना या मीटिंगला उपस्थित राहण्यासाठी सांगावे. ठीक आहे, आपण आजची बैठक स्टार्ट करूया. 1 मिनिट मी शेअर करते. कृपया आपले माईक बंद करा. कृपया आपले माईक बंद करा, बाकी सगळ्यांना डिस्टर्ब होतोय. धन्यवाद. NEP 2020 अंमलबजावणी टास्क 174च्या पूर्ततेसाठी SDG गटातून गट निश्चित करून निश्चित केलेल्या गटातून नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती संकलन कार्यशाळेमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय प्राचार्य सुशील शिवलकर साहेब, त्याच पद्धतीने वरिष्ठ अधिव्याख्याता तावशीकर मॅडम, वरिष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत मॅडम, वरिष्ठ अधिव्याख्याता बर्वे सर, आणि त्याचप्रमाणे अधिव्याख्याता सीमा इंगळे मॅडम, राजेंद्र लठ्ठे सर, या सगळ्यांचं आजच्या या कार्यशाळेमध्ये सहर्ष स्वागत. त्याच पद्धतीने जिल्ह्याभरातून जे तज्ञ शिक्षकांची निवड गट शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्याकडून सर्व तज्ञ शिक्षकांची निवड केलेली आहे. असे सर्व या कार्यशाळेमध्ये सहभागी असणारे तज्ञ शिक्षक यांचेही या कार्यशाळेमध्ये सहर्ष स्वागत. आणि ज्यांनी आपल्याला हे तांत्रिक सहाय्य करत आहेत, या संपर्क फाउंडेशनच्या कुलकर्णी मॅडम यांचं या कार्यशाळेमध्ये सहर्ष स्वागत करते आणि आपल्या या कार्यशाळेला सुरुवात करते. आजची ही जी कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेसाठी आपल्या सगळ्यांची निवड झाली, पण बऱ्याच सहभागींना असं वाटत असेल की आपली निवड कशासाठी झालेली आहे आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे या संदर्भात द्विधा मनस्थिती असण्याची शक्यता आहे. पण आपण आजच्या या कार्यशाळेतून, ऑनलाईन कार्यशाळेतून, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात आपल्या ज्या काही शंका आपल्या मनामध्ये असतील त्या आपण पूर्ण करून घेणार, त्या शंकेचं समाधान करणार. तर तुम्ही सगळेजण 100% मूल शिकण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहात आणि हे करत असताना तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम उपक्रमांचं नियोजन करतात, जेणेकरून प्रत्येक मूल शिकलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे आणि त्याच्या गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रयत्न करत आहात. आणि एक अभिनंदनाची गोष्ट म्हणजे तुम्हा सगळ्यांची, म्हणजे जिल्ह्याभरातून तुम्ही जे 45 सदस्य या टीमसाठी, या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती संकलनासाठी आपली निवड झाली आहे, म्हणजे तुम्ही खरोखरच तुमच्या तालुक्यामध्ये खूप चांगलं काम करत आहात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि या जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला हातभार लावण्यासाठी तुमच्या सर्वांचं योगदान खूप महत्वपूर्ण आहे.
त्याबद्दल मी प्रथमतः जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करते की आपण खूप चांगलं काम करतात आणि आपली निवड झाल्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार आपल्याला आपल्या घटनेने सुद्धा बहाल केलेला आहे. सर्वांसाठी दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता हे जगातील जे काही मोठे देश आहेत त्या खरं म्हणजे त्या देशांसाठी हे एक आव्हान आहे. त्यात मग आपला भारत सुद्धा देश आहे की हे आव्हान पेलत असताना आपल्या देशामध्ये विविधता आहे. वेगवेगळ्या गटाचे वेगवेगळे सामाजिक संदर्भ असलेले वेगळ्या आर्थिक परिस्थितीतून असलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील घटक आणि आपल्या समाज तयार होतो. मग प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. तर आपल्याला माहिती आहे की परंपरेनुसार काहींचा शिक्षणाचा अधिकार काढून घेण्यात आला, काहींना शिक्षण घेता आलं नाही. त्याच्यात आपण मोस्टली बऱ्याच वेळा विचार करतो की जे काही आदिवासी एरिया आहे, महिला आहेत, त्याच पद्धतीने अनुसूचित जाती जमाती आहेत किंवा ज्यांचं आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, अशा सगळ्यांना शिक्षणापासून बराच काळ वंचित राहण्यात आलं होतं. तर ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर आपल्या या सगळ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन गरजेचे आहे. त्यासाठी जो काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे ते आपण त्याला एसीडी म्हणतो. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये सुद्धा सांगण्यात आलं, युनायटेड नेशननी सांगितलेलं आहे की 2030 पर्यंत प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार म्हणजे प्रत्येक व्यक्ती शिकला पाहिजे, साक्षर झाला काय हो पाहिजे. बाई? तर या साक्षरतेसाठी तुझं ऐकायला येतच नाही, या विचारल्यावर फोन करून तुम्हाला. साक्षरतेसाठी माझा आवाज येत नाहीये का? येतोय मॅडम. त्यांनी त्या माईकच ऍक्टिव्ह ज्यांनी केला नाही ना त्यांना ऐकूच नाही ना येणार. ओके, कृपया मध्ये आपण सुरू करू नका. कृपया कोणीही मध्ये लिंक तोडू नका, कारण की सगळ्यांना आपला खूप कमी वेळामध्ये आपल्याला हे सगळं काम करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला स्वतःला काही गोष्टी तयार करायच्या आहेत, लिखाण करायचं आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता सुद्धा नवभारत साक्षरता अंधार उल्हास अंतर्गत आपण नवसाक्षरांना साक्षर करण्यासाठी जे असाक्षर आहेत त्यांना प्रयत्न करतात. त्याचा सगळ्याच आहे की की आपलं NEP-चं टार्गेट प्लस NEP मधली शिफारस आणि युनायटेड युनायटेड स्टेटनी सांगितलेल्या पद्धतीने 2030 पर्यंत आपल्याला सगळ्यांना साक्षर बनवायचं आहे. आणि प्लस हे जे वंचित गट आहेत त्यांच्यासाठी NEP मध्ये 174 टास्क मध्ये की अशा काही नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत ते त्यांचं कलेक्शन करायचं, त्यांचं एकत्रित करून ते देशाला शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. सगळ्या तुम्ही सगळेजण प्रयत्न करतात तो देशासाठी एक आदर्श होईल. याच्यासाठी कलेक्शनचं काम 174च्या NEP-च्या 174 टास्क नुसार आपल्याला ते सगळं कलेक्शन करायचं. आता हे कलेक्शन करत असताना की आपल्याला काय करायचंय की या सगळ्या पद्धती ज्या आहेत तुम्ही ज्या काही करत असाल तर त्या सगळ्या पद्धतींचं सार्वत्रिकरण न करण्याचं, म्हणजे तुम्ही जे वापरताय ते यदा कदाचित दुसऱ्या एखाद्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या व्यक्तीला सुद्धा त्याचा उपयोग होऊन तो आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी मदत करेल. म्हणून ह्या सगळ्या नाविन्यपूर्ण पद्धतींचं संकलन करण्याचं काम सध्या राज्य स्तरावरती सुरू आहे. तर त्यासाठी आपल्याला एक 7 घटक दिलेले आहेत. त्या 7 घटकांच्या आधारे आपल्याला ह्या सगळ्या लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचंय. तर त्याच्यासाठी मग ते घटक कुठले कुठले तर ते बघूया आपण. तर स्क्रीन जर तुम्ही मोठी केली तर तुमच्या लक्षात येईल की कुठले कुठले घटक आहेत. तुम्ही झूम सुद्धा पाहू शकता. तर क्षेत्र आहे, पहिलं क्षेत्र जे आहे ते लिंग ओळख आहे. लिंग ओळख मध्ये स्त्री, मुली आणि स्त्रिया सर्व SEDGS पैकी निम्मे आहेत आणि विशेषतः त्या प्रस्तुत गटांशी संबंधित अनेक बाबींशी वंचित आहेत. अशा म्हणजे आपण असं असू शकतं की आपली जी शाळा आहे त्या शाळेमध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे आणि मग त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तुम्ही खास मुलींसाठी एखादा प्रोग्राम आयोजित केला असेल तर तो या क्षेत्रामध्ये प्राप्त होणार आहे. त्यानंतर ट्रान्सजेंडर जर एखादी व्यक्ती एखादं मूल तुमच्याकडे असेल
तर त्याला शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काय केलं असेल, किंवा त्याला एखादी समस्या येत असेल तर त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी तुम्ही काय केलं असेल, तर त्या संदर्भात. आता मुलींच्या ज्यावेळी आपण विचार करतो तर त्यामध्ये मासिक पाळी व्यवस्थापन सुद्धा येऊ शकेल, किंवा मुलींच्या शिक्षणाकडे बघण्याच्या निगेटिव्ह दृष्टिकोन याचा सुद्धा आपल्याला विचार करता येईल. त्यानंतर सामाजिक मागासलेपणाची ओळख हा दुसरं क्षेत्र आहे. सामाजिक मागासलेपणाची ओळख, तर त्यामध्ये बघा अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST. तर SC कम्युनिटी आपल्या शाळेच्या परिसरात जास्त असेल तर त्यांचे पाल्य आपल्या शाळेमध्ये येत असतील तर अशा मुलांच्या शिक्षणासाठी आपण एखादी गोष्ट केली असेल तर त्या संदर्भातला आपल्याला विचार करायचा आहे. त्यानंतर शैक्षणिक आणि आर्थिक मागास ओळख, यामध्ये इतर मागासवर्गीयामध्ये OBC, नॉन क्रिमिलियर, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग, EWS, स्थानिक माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी, पहिली पिढी शिकणारे विद्यार्थी. तर ह्या सगळ्या कॅटेगरीतील मुलं जर आपल्या शाळेत येत असतील तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी उपक्रम राबवले असतील तर त्या संदर्भात आपल्याला इथे मेन्शन करायचे आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम त्या संदर्भातील आपल्याला इथे लिहायचं. त्यानंतर अल्पसंख्याक ओळख, मग धार्मिक अल्पसंख्याक असेल किंवा भाषिक अल्पसंख्याक असेल तर या संदर्भातलं सुद्धा भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांच्या संदर्भात आपण काही प्रयत्न केला असेल तर तो आपल्याला इथं लिहायचा आहे. त्यानंतर अपंग आणि बेंचमार्क अपंग व्यक्ती, दीर्घकालीन शारीरिक, मानसिक, बौद्धिक किंवा संवेदनक्षम कमजोरी असलेली व्यक्ती, म्हणजे ती दिव्यांग मध्ये असलेल्या व्यक्तीचा इथे समावेश असेल. ती आपल्या शाळेत तसं बालक असेल त्यासाठी आपण काही काम केलं असेल तर त्या संदर्भातली उपक्रम आपल्याला इथे लिहायचं आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम तयार केला असेल. अशा पद्धतीने प्रमाणित प्राधिकरणद्वारे प्रमाणित केलेले निर्देश अपंगांच्या 40% पेक्षा कमी नसलेली एखादी व्यक्ती असेल किंवा पाल्य असेल एखाद्या पालकाचा, तर त्याच्या संदर्भात तर आपण लिहायचं आहे. त्यानंतर असुरक्षित आणि निम्न सामाजिक परिस्थिती, त्यामध्ये स्थलांतरित समुदाय, म्हणजे आपल्याकडे बऱ्याच वेळा नेपाळी लोक येतात तर ती यामध्ये येऊ शकतात. त्यांच्या मुलांसाठी आपण काही काम केलं असेल तर त्या संदर्भातला उपक्रम आपल्याला इथे लिहायचा. अधिसूचित आणि भटक्या जमाती, दारिद्र्य रेषेखालील कमी इन्कम सोर्स असलेली कुटुंबे, BPL कुटुंबे आपण ज्यांना म्हणतो, तो जर आपल्या एरियात जास्त असेल आणि त्यांची मुलं जर आपल्याकडे येत असतील तर त्यांच्या संदर्भात लिहायचं आहे. बालभिकारी आणि असुरक्षित परिस्थितीतील मुले, इथे शाळाबाह्य मुलांचा सुद्धा समावेश होऊ शकतो, कारण की ती काही कारणामुळे असुरक्षित परिस्थितीत आहेत आणि म्हणून ती शाळेत येत नाहीत. तर अशी मुलं आपल्याकडे असतील तर त्यांच्या संदर्भात आपल्याला लिहायचंय. तस्करीचे बळी किंवा बळी पडलेली मुले अशी असतील तर ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक गमावले आहेत, म्हणजे कोरोना काळात आपल्याला माहिती आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे पालक गेले, म्हणजे बरेच एकल पालकत्व प्रदान झालेले. मग अशी मुलं भावनिक आणि सामाजिक दृष्ट्या कुठेतरी संघर्षमय परिस्थितीमध्ये राहिलेली आहेत. तर अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण काही केलं असेल तर त्या संदर्भात आपल्याला इथे लिहायचंय. कमी सामाजिक आर्थिक परिस्थितीचा इतर कोणताही गट असेल तर त्या संदर्भातला आपल्याला इथे मेन्शन करायचंय. त्यानंतर 7वा जो क्षेत्र आहे तर क्षेत्र आहे कमी विकसित, कमी प्रवेश आणि वंचित स्थाने, गावे आणि शहरे किंवा आदिवासी क्षेत्र. हे आदिवासी क्षेत्र अनुसूचित क्षेत्र V 5 आणि 6 अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे, म्हणजे भारतीय संविधानामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये कुठाचा समावेश होतो त्या संदर्भात. झोपडपट्ट्या, विशेष शैक्षणिक क्षेत्र म्हणजे सेज असलेली महत्वाकांक्षी क्षेत्रे, ईशान्येकडील राज्य हे आपल्याकडे नाहीये, बेटे आपल्याकडे आहेत. संघर्ष प्रवण क्षेत्रे, म्हणजे ज्यावेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपण त्या क्षेत्रांना असं म्हणतो की सतत कॅलॅमिटीज तिथे येत असतात, अशी संघर्ष प्रवण क्षेत्रे. त्यानंतर पूर, दुष्काळ, भूकंप इत्यादी सह आपत्ती प्रवण क्षेत्रे, सीमा क्षेत्रे, अशा 7 क्षेत्रामध्ये आपल्याला नाविन्यपूर्ण उपक्रम जो आपण तयार केला असेल, आपण बऱ्याच गोष्टींचं काय करतो की
लिखाण केलेलं नसतं तर आपल्याला त्याचं नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचं लिखाण करायचं आहे. तर आपण सगळ्यांनी एक्सेल शीट पाहिली असेल तुम्ही, तर प्रत्येकांचं एक्सेल शीट मध्ये वेगळ्या क्षेत्रासाठी निवड झालेली आहे. म्हणजे कुणाची लिंग ओळखसाठी झालेली आहे, कुणाची सामाजिक मागासलेपणासाठी झालेली आहे, कुणाची शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण ओळखण्यासाठी झालेली आहे, असुरक्षित आणि निम्न सामाजिक परिस्थितीची झाली आहे, अपंग आणि बेंचमार्क अपंग व्यक्तीसाठी झाली आहे, किंवा अल्पसंख्याक ओळखसाठी झालेली. तर आपल्या सगळ्यांना त्या एक्सेल शीट मध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं असेल की आपली स्वतःचं नाव कुठल्या क्षेत्रासाठी निवडण्यात आलेलं आहे. तर असंही असू शकेल, एखाद्या व्यक्तीला असं वाटतंय आता की माझं या क्षेत्रात नाही, मी काही काम केलेलं आहे, पण ह्यातल्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये माझं काम आहे. तर तुम्ही तुमचं क्षेत्र सुद्धा बदलू शकताय. फक्त ते क्षेत्र कुठलं तुम्हाला लिहायचं आहे त्या संदर्भात तुम्ही आम्हाला कळवा. तर त्यानुसार तुम्ही त्या क्षेत्रा संदर्भातलं लिहू शकता. आता आपल्याला लिहायचं काय आहे हे सगळ्यात महत्वाचं. तर कशा पद्धतीने लिहायचं आहे या संदर्भातला एक आपण नमुना दाखवतो तुम्हाला. एकच मिनिट. दिसतोय सगळ्यांना? हा. तर आपल्याला हे प्रपत्र क भाग 2, त्याची प्रपत्र 1 प्रपत्र 2 हे सुद्धा आहे. एकच मिनिट, मी तुम्हाला दुसरे दाखवते. हम्म. तर हे जे काम आहे क्षेत्र ओळख, हे सगळं काम गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला जे करायचंय की प्रपत्र 7 क जे आहे, तर त्यामध्ये पहा की तुम्ही जो काही तुमच्या शाळेचं नाव आहे, उपक्रमशील शिक्षकाचं नाव आहे, संपर्क क्रमांक आहे, इयत्ता विषय आणि घटकाचं नाव आहे. तुम्ही कुठल्या घटकासाठी काम करणार आहात त्या संदर्भातली ही सगळी माहिती भरायची आहे. आणि त्यानंतरच जे आहे, एक मिनिट हा. एकच मिनिट. तर आता आपण विचार करू शकणार आहात की कुठल्या गटासाठी आपण हे नाविन्यपूर्ण उपक्रम लिहिणार आहात. तर कुणाला काही ह्यातला कुठला चेंज करायचा असेल तर त्या संदर्भात आपण शेवटच्या ह्याच्यामध्ये बोलूया. तर एकच मिनिट, एक मिनिट. हॅलो. हा, बोला. आवाज ब्रेक होतोय मॅडम बऱ्यापैकी. ब्रेक होतोय का? हो हो, मधी मधी म्हणजे कायच ऐकू येत नाहीये. सगळ्यांनाच असंच होतंय की? नाही मॅडम, आवाज येतोय क्लिअर तुमचा. कदाचित सरांकडे रेंजचा सरांकडे प्रॉब्लेम असू शकतो. नेटचा प्रॉब्लेम असेल. सर, तुमच्याकडे एकदा कदाचित नेटचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे. तर आपण थोडस पाहावं. एकच मिनिट. लाईट गेली. मॅडम. हो. हॅलो मॅडम. हॅलो. सर बोला हा, सर. नमस्कार मॅडम. मी काय म्हणतो नमस्कार. मॅडम, प्रशिक्षण हे पूर्ण झाल्यानंतर ना तुम्ही ज्या पीडीएफ दाखवलेत ना, हा. स्क्रीन शेअर केलाय ना, त्या हो सगळ्या हो कॉपीज आम्हाला पीडीएफ ग्रुपवर पाठवा. हो 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 सर. सगळ्या गोष्टी हा म्हणजे सर. आम्ही एक नमुना तयार केलेला आहे, तो हा सुद्धा तुम्हाला ग्रुपवरती शेअर केला हा जाईल. फक्त हा, म्हणजे एकच मिनिट. ज्यांना कळलं नाही ना त्यांना उपयोग होईल. आणि आता हो हो. नंतर बोलण्यापेक्षा माझं वैयक्तिक सांगतो. हा. मी महावीर कांबळे देवरुख परिसरवाडी शाळेवर आहे. माझ्याकडे SC ST ची मुलंच नाही आहेत. आणि बर, ठीक आहे ना. यापूर्वी मी अपंगांच्यावर काम केलंय. तर माझं हे ओके. क्षेत्र बदलून मिळतंय का? मिळेल हो का? हो 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 हो, नक्की नक्की सर. हा, चालेल नक्की, काही चालेल. ओके. हरकत नाही.
फक्त हा चालेल. आपण ग्रुप वरती शेअर करावं की मॅम हा या जे तालुक्यातला आहे, मला हे क्षेत्र मिळालेलं दिलेलं आहे, पण मला या हम्म क्षेत्रामध्ये माझा नाविन्यपूर्ण उपक्रम लिहायचा आहे, असं फक्त तुम्ही ग्रुप वरती सगळ्यांनी शेअर केलं तर आपण तो बदलून देऊ, काही प्रॉब्लेम नाही. चालेल. ओके. फक्त ज्याच्यात तुमचं काम आहे त्याच्यात तुम्ही करू शकता, काही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. हा हं? चालेल. ओके एक ओके. मिनिट, मी स्क्रीन शेअर करते. हा ठीक आहे. ओके थँक्यू. एकच मिनिट हं. हा, आता आपण एक नाविन्यपूर्ण उपक्रम राज्य स्तरावरून एक फॉर्मॅट देण्यात आलेला आहे. त्या फॉर्मॅटमध्ये तो कसा बसवायचा, आपण जे काही काम करत असाल तर ते कसं बसवायचं, तर त्यासाठी आपण एक घेतलेला आहे. तर आपण घेतलेला जो आहे असुरक्षित आणि निम्न सामाजिक आर्थिक परिस्थिती याच्यामधला कुठला, तर दारिद्र्य रेषेखाली कमी उत्पन्न असलेली कुटुंबे, कमी इन्कम बीपीएल वाले जे आहेत त्यांच्यासाठी आपण हा एक कंटेंट घेतलेला आहे. की नाही, काय करायचं आहे पहिला बघा, सुरुवातीला की जिल्हा, आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायचं रत्नागिरी, आपला जो तालुका असेल तालुक्याचं नाव लिहायचं, केंद्र, केंद्र जे असेल ते केंद्राचं नाव आणि शाळेचं नाव लिहायचंय. ह्याची पीडीएफ, ह्याची जी वर्ड फाईल असेल ती सुद्धा तुमच्यासाठी शेअर करण्यात येईल. आपला युडायस क्रमांक लिहायचा आहे, शिक्षकाचे नाव म्हणजे तुमचे स्वतःचं नाव लिहायचंय, एकूण किती सेवा आपली झालेली आहे की आपला अनुभव किती आहे तर तो लिहायचा आहे. त्यानंतर आपली शैक्षणिक पात्रता लिहायचं आहे आणि नाविन्यपूर्ण पद्धती राबवलेली इयत्ता, असंही असू शकेल की इयत्ता एखाद्या इयत्ता असू शकेल किंवा एखाद्याचं स्तर सुद्धा असू शकेल, म्हणजे 5वी ते 8वी असू शकेल किंवा 2 इयत्ता सुद्धा असू शकेल किंवा 2 वेगळ्या इयत्ता सुद्धा असू शकेल, म्हणजे एखाद्याचं 5वी असेल आणि फक्त 8वी असेल असंही असू शकेल. त्यामुळे तिथे तुम्ही जी कुठली इयत्ता निवडली असेल तर ती तिथे लिहू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं असं हे नाहीये, बंधन नाहीये की एकच इयत्ता लिहायला पाहिजे असं काही नाही. त्यात मग आपल्याला लिहायचं इथं सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित गटाच्या क्षेत्राचं नाव लिहायचंय की काय आहे नाव. तर आता आपण इथं घेतलेलं आहे 6 नंबरचं जे क्षेत्र आहे असुरक्षित आणि निम्न सामाजिक आर्थिक परिस्थिती, तर त्यातलं पुन्हा कुठलं सब क्षेत्र आहे, तर दारिद्र्य रेषेखाली कमी उत्पन्न असलेली कुटुंबे, इन्कम सोर्स कमी असलेली कुटुंबे, बीपीएल, बिलो पॉवर्टी लाईन मधली कुटुंबे, आपण ते घेतलेलं. आणि मग आपल्याला ह्या कार्यक्षेत्रात जाणवणाऱ्या समस्येचं विधान लिहायचं. आता आम्हाला या कार्यक्षेत्रात कुठली समस्या जाणवली ह्या दारिद्र्य रेषेखालील कमी इन्कम असलेल्या कुटुंबाच्या संदर्भात, तर पालकांमध्ये शिक्षणाबद्दल अनास्था आहे, शिक्षणाबद्दल पालक व विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा काय आहे तर अनास्था आहे असं आपल्याला दिसून आलं. हे आपण समस्येचं विधान केलं. त्यानंतर काय की नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती कुठली वापरली, तर ती कुठली आहे त्या कृतीचं नाव लिहायचं आहे. मग आम्ही कोणती वापरली, समुपदेशनातून समावेशन अशी पद्धतीचं नाव वापरलं. मग ते तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीने तुम्ही नाव यदा कदाचित आतापर्यंत तुम्ही राबवलंय त्या दरम्यान तुम्ही नाव तयार केलेले नसेल, कृतीचं नाव नसेल तरी काही हरकत नाही, ते तयार करून तुम्ही लिहू शकतात किंवा एक 2-3 कृती असतील तर त्या 2-3 कृती सुद्धा तिथं मेन्शन करू शकता. आता आम्ही समुपदेशनातून समावेशन हे कृतीचं नाव दिलंय, ह्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या सब कृती असणार आहे, तर तसं तुमचं नाव कुठलं असेल त्याचा विचार करायचा आहे आपल्याला. त्यानंतर मग नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन पद्धती कृती अंमलबजावणीची काही उद्दिष्ट आहेत. काय उद्दिष्ट आहेत ती, तर आमची उद्दिष्ट काय होती, पालक विद्यार्थी यांच्यात शिक्षणाबद्दल अनास्था निर्माण होण्यामागची कारणे जाणून घेणे. का बाबा अनास्था निर्माण होते हे आम्ही जाणून घ्यायचं, हे आम्ही पहिल्यांदा ठरवलंय. त्यानंतर मग पालकांचं समुपदेशन करणं, शिक्षणाबद्दल पालक व विद्यार्थी यांच्यात आस्था निर्माण करणे, विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाह टिकवून ठेवणे, परिसरातील किंवा शेजारी यांच्याशी संवाद साधणे. ही फक्त उद्दिष्ट खालीवरती झालेली आहेत, ती बाय सिक्वेन्सली लिहायला पाहिजे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढवणे आणि सामाजिकरण करण्यास वातावरण उपलब्ध करून देणे, अशी एक 5-6 उद्दिष्ट आपण लिहिलेले आहेत. कुणाची 3 ही असू शकतील, 5 ही असू शकतील, ती तुमचा जो काही क्षेत्र असेल आणि त्या क्षेत्रासंदर्भी तुम्ही काय अपेक्षित धरलेलं आहे किंवा तुमचं पूर्ण झालेलं आहे त्याच्या संदर्भातलं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे, तर ती उद्दिष्टे आपल्याला फक्त काय करावी लागतील की शब्दामध्ये उतरवावी लागतील, तर ती आपल्याला तिथे उतरवायची. त्यानंतर नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती कृती अंमलबजावणीचा एकूण कालावधी किती होता,
आता आमचा जो कालावधी होता तो जून 2021 ते जून 2024 पर्यंतचा होता. म्हणजे जवळजवळ 4 वर्ष आम्ही या संदर्भातलं काम केले. तसं कुणाचं 6 महिन्याचं सुद्धा असू शकतं, कुणाचं 1 वर्षाचं असू शकतं, कुणाचं 2 वर्षाचं असू शकतं. ते तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कुठल्या समस्या जाणवल्या आणि त्या समस्येच्या निराकरणासाठी तुम्ही काय केलं याच्यावरती ते डिपेंड असणार आहे की कितीपर्यंतचा कालावधी असणार आहे. तो तुम्हाला लिहायचा आहे, कुठून कुठपर्यंतचा कालावधी लिहायचा. त्यानंतर नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन पद्धती किंवा कृती राबवण्याची कार्यपद्धती प्रत्येक दिलेल्या अध्ययन अनुभवांची मालिका क्रमवार कृती. काय केलं पहिल्यांदा तुम्ही केलं तर विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला. म्हणजे कळालं आम्हाला ही मुलं येण्या न मागचं कारण काय तर त्यांच्या मध्ये शिक्षणाबद्दल त्यांच्या पालकांच्या मध्ये आणि त्यांच्यामध्ये सुद्धा अनास्था आहे. मग अनौपचारिक संवाद साधला. सातत्याने गृहभेटीद्वारे पालकांना शिकण्याचे महत्त्व पटवून दिले. शासनाच्या योजना सांगताना शिक्षण पालकांची मूलभूत कर्तव्याची करून दिली. पालकांना शाळेत भेटी देण्यास आमंत्रण दिले. शाळेत चालणारी शिक्षण प्रक्रिया ती समजावून दिली. मुलांसाठी वेगळे उपक्रम मुलांना आणि प्रेरणा असे आमची अशी मालिका होती. तर त्यानंतर आपल्याला काय हे सगळं राबवलं कसं अध्ययनाचे मुद्दे. त्यानंतर आहे बघ पहिला कॉलम आहे तो उपघटक काय होता मुद्दे. हा एकच मिनिट, पाऊस असल्यामुळे थोडा नेटचा प्रॉब्लेम आला. मी बाहेर पडली होती, पुन्हा स्क्रीन शेअर करते. हा हो हो आवाज येत नव्हता. मला वाटतं कुठेपर्यंत माझा आवाज आला होता, इथेपर्यंत आला होता का उपघटक अध्यापनाच्या मुद्द्यांपर्यंत की त्याच्या पूर्वी येतोय का आवाज? येतोय आवाज मॅडम. हा पण माझा आवाज कुठे, मी बाहेर पडली होती तर मला कळालं तर बरं होईल की कुठे माझा आवाज हे झाला. अध्यापन आता माझी घटक स्क्रीन मुद्दे अध्यापन घटक ओके मुद्देपर्यंत ओके आला. ओके ओके आता दिसतीये ना स्क्रीन माझी? नाही आम्हाला दिसत नाही नाही. दिसत आहे, आम्हाला पण नाही दिसत. ओके ओके पुन्हा 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 मी परत स्क्रीन शेअर करते, एकच मिनिट. आवाज येतोय का? हा एकच मिनिट स्क्रीन. स्क्रीन दिसते? हा दिसते स्क्रीन दिसते. दिसते. ओके 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 थँक्यू. हा त्यानंतर आपल्याला उपघटक लिहायचे. त्याच्यानंतर पुढचा जो कॉलम आहे अध्यापनाच्या मुद्द्यांची संक्षिप्त माहिती. त्यानंतर संबंधित अध्ययन निष्पत्ती क्रमांक काय आहे तो, शिक्षक कृती, विद्यार्थी कृती, प्रत्यक्ष वापर शैक्षणिक साहित्य आणि मूल्यमापन पद्धती असं आपल्याला बनवायला या चार्ट मध्ये आता पहिला आपल्याला अध्ययन निष्पत्ती क्रमांक याच्यामध्ये लिहिलेला नाही आहे त्याला. आणि हा जो पाचवी तर आता ते विद्यार्थी 9वीला गेलेले आहेत. तर ह्या 4 मध्ये शिक्षणाच्या प्रभावात आपण सगळ्या अध्ययन निष्पत्ती ज्या आहेत त्या सगळ्या खरं म्हणजे विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीच्या आणि त्याला टिकवून ठेवण्यासाठीच्याच आहेत. म्हणून आम्ही त्या मेन्शन केलेला नाही आहे तिथे. तर तुम्ही मात्र तुमच्या कंटेंटला कुठल्या अध्ययन निष्पत्ती इन्क्लूड होतात त्या तिथं मेन्शन करायच्या आहेत. त्या इयत्तेनुसार काही असतील किंवा मागच्या इयत्तेच्या सुद्धा अध्ययन निष्पत्ती त्याला रिलेटेड होणार आहेत. असं नाहीये की त्या मागच्याच आहेत. तुम्ही जर प्राथमिक ओळख, आपलेपणा, निर्मिती हे पहिला मुद्दा आहे आपला. तर इथे तुम्ही बघा इयत्ता पहिलीच्या सुद्धा ज्या आहेत अध्ययन निष्पत्ती की माझी ओळख,
तर या संदर्भातल्या अध्ययन निष्पत्ती इथं काय करू शकणार आहे, त्या ऍड करू शकणार. असं काही नसणार आहे की त्या इयत्तेचीच हवी आहे, तर ती त्याला रिलेटेड ज्या असणार आहेत त्या अध्ययन निष्पत्ती तुम्ही तिथे लिहू शकताय. तर मग पहिलं आपलं जे आहे प्राथमिक ओळख आणि आलेखन निर्मिती. अध्ययन मुद्दे संक्षिप्त माहितीमध्ये आपण काय केलं, विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला. शिक्षक कृती काय होती, तर सहज गप्पा मारणे, आणि विद्यार्थी कृती काय होते, गप्पामध्ये सहभागी होणे. शैक्षणिक साधन काय, साहित्य काय, तर अनौपचारिक संवाद. काय केलं आपण पद्धतीद्वारे निरीक्षण करून त्या काही नोंदी करून ठेवलेल्या, की बाबा काय ह्याला असं वाटतंय, म्हणजे त्यातून आपण पहिला सुरुवातीला त्याला माहिती विचारून करत करत तर तिकडे आपण गेलो. मग त्यानंतर पण ग्रहभेटी केल्या, 8 ग्रहभेटी दिल्या, अशी सातत्याने विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद. मग विद्यार्थी काय संवादात सहभाग घेतला संघ आणि त्यानंतर मग ग्रहभेटीद्वारे पुन्हा आपल्याला निर्मिती करण्यासाठी शासनाचे त्याच्या संग चर्चा केली, अशी संवाद साधला, केली, अशा कृती लिहिल्या, त्यांना ग्रहभेटी केल्या, त्यांना बालकांच्या शिक्षणाचा पालकांची मदत करते त्या संदर्भात मदत केली, व्याख्यानामध्ये हॅलो त्यांनी मॅडम. सहभाग, हॅलो निरीक्षण. हा मॅडम, हा बोला. आवाज तुमचा आवाज कट होतोय. क्लिअर येत नाही आवाज, मध्येच कट होतोय, मध्येच येतोय. आवाज आवाज क्लिअर येत नाही. पण हा आवाज सगळ्यांचा होय का? कट होतोय, कट होतोय आवाज. 105 है ना? 105 किधर है? 100 और 115 लिए तुमने। हॅलो. हा, थोडे माझ्याकडेच रेंजचा प्रॉब्लेम इश्यू यायला लागलाय. मी हा, स्क्रीन दिसते ना? स्क्रीन दिसते, आवाज ओके ओके, आता आवाज येईल, दिसते. कारण की आता रेंज साठी स्क्रीन आपण दुसरा पर्याय केलेला आहे, त्यामुळे आवाज येईल आता माझा व्यवस्थित. तर आपण उपघटकाचे जे अध्यापनाचे मुद्दे आहेत ते ओळीने अध्यापनाचे मुद्दे लिहिले आहेत. अध्यापन मुद्द्यांची संक्षिप्त माहिती जी आहे, आपण जे काही केलेलं आहे ते लिहिलेलं आहे. त्यावेळी शिक्षकाची कृती काय होती, विद्यार्थ्यांची कृती काय होती, प्रत्यक्ष वापरलेले शैक्षणिक साहित्य काय होते, आणि मूल्यमापन पद्धती त्यासाठी काय वापरली. अशा पद्धतीनं आपण शिक्षणाबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आस्था निर्माण करण्यासंदर्भातलं काम इथं आपण सगळं लिहिलेलं आहे. तर पुढच्या ह्याच्यामध्ये पहा की प्रस्तुत नाविन्यपूर्ण पद्धती व कृतींची वैशिष्ट्य. तर इथे पहा, सर्व विद्यार्थी व पालक सहभागी होणे हे एक वैशिष्ट्य आहे याचं. चर्चेच्या माध्यमातून समुपदेशन, समस्या निराकरण, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या आंतरक्रियेला चालना, शाळा विकासासाठी पालकांचा व समाजाचा हातभार, विद्यार्थी 100% उपस्थिती व गळती स्थगिती रोखण्यासाठी उपयुक्त, ही वैशिष्ट्य आहेत ह्या नाविन्यपूर्ण समुपदेशनातून समावेशन या कृतींच्या वैशिष्ट्य आहेत हे सगळ्यांचे. त्यानंतर नाविन्यपूर्ण पद्धती कृतींची दिसून आलेली परिणामकारकता आणि फलनिष्पत्ती. काय दिसून आलं आपल्याला, शिक्षणासंदर्भात पालक व विद्यार्थी यांच्यात आस्था निर्माण झाली, शिक्षणाबद्दल जाणीव जागृती झाली, विविध उपक्रमात पालकांनी सहभाग घेतला, शिक्षण प्रवाहात विद्यार्थी टिकण्यास मदत झाली, पालकांचा समाजातील इतर सदस्यांशी संवाद निर्माण झाला आणि सामाजिकरण करण्यास मदत झाली. अशा पद्धतीने आपल्याला एक असा एखादा उपक्रम जो तुम्ही केला असेल तो लिहायचा, आणि मग आपली सही, शिक्षकाचं नाव, संपर्क नंबर, आणि इथं मग स्वाक्षरी तालुका संपर्क अधिकारी, तर इथे तालुका संपर्क अधिकारी, प्रत्येक तालुक्यासाठी एक संपर्क अधिकारी आहे. तर त्याची लिस्ट आपण ग्रुपवर तुमच्यासाठी देऊ त्याप्रमाणे, किंवा तुमचे सगळे इथे फॉर्म आले की त्याच्यावरती आम्ही सह्या करू. तर असे एक एक जी आपली हे आहे
नाविन्यपूर्ण उपक्रम या संदर्भातला एक शेअर करून आपल्याला दाखवलं. तर आपण बोलूया आणि परत एक दुसरा आपण पाहूया की आता फक्त तुमच्या काही शंका असतील किंवा काय करायचं आहे अजूनही कुणाला काही शंका असेल म्हणजे दुसरी सांगताना मला अजून काय सांगावं लागेल हे कळेल. याच्यासाठी आता कुणाला काय शंका आहे ते त्याच्याबद्दल बोलू आणि मग आपण दुसऱ्या एक मॉडेल लेसन दाखवूया. हॅलो, नमस्ते मॅडम. हा नमस्कार सर, बोला ना. मॅडम मी गुहागर तालुक्यातून बोलतोय, अण्णासाहेब शिंदे, हा बोला. रानवी शाळा. मॅडम याच्या हा अगोदर मी कधी असं उपक्रम वगैरे म्हणजे किंवा हा सर्वे किंवा हे काम मी केलेलं नाही. ठीक आहे ना, मग आता तर तुम्ही करू शकताय की असं नाही आहे की मागे केलं नाही मग आता नाही करायचं. तुम्ही चांगलं काम करताय म्हणून तुमच्या गशीने तुमची निवड केली. नाही नाही, हो बरोबर आहे. पण आता हे हा नवीनच काम दिलं तर मग हे काम पुन्हा इथून नव्यानं सुरू करावं लागेल आम्हाला. नाही, नव्यानं सुरू नाही करायचं सर. पूर्वी हे हम्म, सगळं तुम्ही काहीतरी केलंय त्याच लिहायचं आहे. नव्यानं ह्याच्यातलं काही करायचं नाहीये. बर. तुम्ही केलंय ते फक्त लिहायचंय आपल्याला. आता तुम्ही तुमचं ना कशासाठी सिलेक्शन झालेलं, कुठल्या ह्याच्यासाठी गटामध्ये? माझं सामाजिक मागासलेपणाची ओळख, SC आणि ST. हा, मग ते तर तुमच्या इकडे तुमच्या शाळेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे जास्त मुलं आहेत का? नाही मॅडम, फक्त SC चा फक्त एक मुलगा आहे माझ्याकडे आणि ST तर नाहीच. टेस्टी नाही आहे आपल्याकडे. ओके, मग याच्या नाही. व्यतिरिक्त कुठले मुलं कुठले आहेत तुमच्याकडे येणारे? SC आणि OBC मॅडम, एवढेच. ओबीसी. मग ओबीसी शैक्षणिक आणि आर्थिक मागास ओळख याच्यामध्ये तुम्ही करू शकाल ना काम? बर, करूया मग आता हं? काय. म्हणजे केलेलं आहे तुम्ही ऑलरेडी काम. करायचं म्हणजे फक्त लिहायचं आहे आपल्याला ते, जो आपण तासनासारखा जो फॉर्मॅट दाखवला आता मी मगाशी, हो ते फक्त हो हो. लिहायचंय तुम्हाला. परत मग आता हे नव्याने एखादा उपक्रम राबवायचा नाहीये, कुठलाही उपक्रम. चालते चालते, आलं हा लक्षात बरं, आलं. आता तुम्ही पण सांगा आता की तुमच्या शाळेमध्ये कुठले कुठले उपक्रम राबवलेत आतापर्यंत मुलांच्या, या ओबीसी गटातील मुलं जास्त आहेत तुमच्या शाळेत असं तुम्ही म्हणत असाल, तर हं, त्यांच्या शिक्षणासाठी तुम्हाला काही समस्या जाणवली का त्यांच्यामध्ये? हो, आता आता जे तुम्ही नमुना दाखवला त्यातल्या बऱ्याच गोष्टी म्हणजे आपल्याला त्यांच्या जाणवतात समस्येच्या बाबतीत. म्हणजे शिक्षणाबद्दल अनास्था असेल किंवा मग तेवढं गांभीर्याने घेत नाहीत पालक पण. हम्म. तर ते त्याच्या आता बाबतीत करू शकतो मग. बरं ठीक आहे. आणि एक सगळ्यांसाठी की आता आपण अनास्था दाखवली म्हणजे सगळ्यांनी अनास्था संदर्भातच घ्यायचं नाही, आपला प्रत्येकाचा वेगळा विषय आहे. की फॉर एक्झाम्पल आपण अनास्था घेतली, तर हं, तुम्ही अजून मी एक दोन दाखवणार आहे, तर ते वेगळे आहे. की ते शैक्षणिक दृष्ट्या कसं हे केलेलं आहे त्या संदर्भात तो पण आपण एक बघूया. पण सगळ्यांनी विचार करावा. आता जरी सर जसं म्हणाल की सरांचं सिलेक्शन तिकडून सामाजिक मागासलेले ओळखसाठी झालेले आहे, पण त्यांच्या शाळेमध्ये एकच SC कॅटेगरीचा मुलगा आहे. तर ठीक आहे, ओबीसी कॅटेगरीची मुलं आहेत, तर शैक्षणिक आणि आर्थिक मागास ओळख मध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे त्या संदर्भातलं लिखाण करावं. ओके, असं बाकीचे पण ओके. असणार आहेत. तर मगाशी जसं आपण म्हणालो की माझी या गटासाठी निवड झालेली आहे, पण माझं काम या गटामधलं आहे, असं टाकून तुम्ही देऊ शकताय. म्हणजे आम्हाला ते चेंज करता येईल, काही हरकत नाही. बोला आणखीन. सगळ्यात महत्वाचं की तुम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे, फक्त ते ऑन पेपर आणायचं आपल्याला, एवढंच करायचं. आणि यदा कदाचित ती क्षेत्र मिसमॅच झालेलं असणार आहे, ते क्षेत्र तुम्ही स्वतः ओळखायचंय, कुठल्या क्षेत्रामध्ये बसणार आहे माझं जे काम मी केलेलं आहे आतापर्यंत, ते फक्त त्या क्षेत्रासाठी लिहायचं आहे आपल्याला. अजून कुणाला शंका आहे की आपण दुसरं पाहूया? अश्विनी मॅडम ना काहीतरी बोलायचं आहे वाटतं. हॅलो, हा बोला सर. आवाज कांबळे येतोय सर बोला. हो हो येतोय ना, ना? बोला ना. हा तर मॅडम, कसं आहे माहितीये, माझ्या इथे पण सगळी ओबीसीच मुलं आहे. ठीक आहे ना, तुम्ही कुठल्या ह्याच्यातले आहात, तालुका? तालुका लांजा. ठीक आहे ना, काय असं नाही आहे की माझ्या माझ्या वर्गामध्ये सर्व ओबीसी मुलं आहेत ना. चालेल, काही हरकत नाही. तुम्ही पण त्याच्यामधलं करा. तुमचा विषय वेगळा असणार आहे, त्यांचा विषय वेगळा असणार आहे. तिला मी विषय पाहिला नाही, पण क्षेत्र शक्यतो त्याच्यावर काम केलं बरं. म्हणजे जे आहे ते माझ्या हो इथे हो त्याच्यावर. हो, काही हरकत नाही सर. क्षेत्र तुमचं सेम असणार आहे, पण हा, काम तर वेगळं असणार आहे. तुमच्या मुलांच्या वेगळ्या समस्या असणार आहेत
आणि गुहागर मधल्या मुलांच्या समस्येसाठी त्यांनी वेगळं काम केलेलं असेल. हो, बरोबर तुमच्या आहे. मुलांच्या वेगळ्या समस्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही वेगळं काम केलेलं असणार आहे. त्यामुळे काही हरकत नाही. ओबीसी मध्येच चालेल तुम्ही चालेल करणार असाल तर काही ग्रुपवर आम्ही हरकत नाही. ग्रुपवर टाकतो मॅडम आम्ही आमचं क्षेत्र हो हो म्हणजे हो हो सर, काही नंतर हरकत टाकतो नाही. आणि सांगतो. हो हो ओके. चालेल. हा. ओके. हॅलो. हॅलो. हा बोला सर. हा नमस्कार मॅडम. नमस्कार सर, बोला. मी संगमेश्वरतून बोलतोय, शिवप्रसाद गड्डमवार. हा बोला सर. हा, माझ्याकडे सामाजिक मागासलेपणाची ओळख हा विषय आहे मॅडम. हा मग तर त्यामध्ये आहे. आमच्या इथे म्हणजे एससी आणि एसटी तर आमच्या कोणी नाहीये समजा. बर ठीक आहे. मग या बाकीची जी 7 क्षेत्र आपण सांगितली त्या 7 क्षेत्रामध्ये कुठल्या हा, क्षेत्रामधले आहेत आपल्याकडे? तर आमच्याकडे कसं हं? शैक्षणिक, आर्थिक व मागा अल्पसंख्याक पण नाहीयेत, अपंग पण हा नाहीयेत. हं. ते आपलं हे शैक्षणिक व आर्थिक मागास ते घेऊ शकतो. ठीक आहे, काही हरकत नाही. मुली नाही आहेत तुमच्या शाळेमध्ये? आमच्या शाळेत मुलं आहेत ना मॅडम. मुली 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 हॅलो. मुली लिंग ओळख मध्ये मुली. हॅलो. हॅलो, मुली नाही आहेत का म्हणलं? मुली मुली आहेत मॅडम. मग मुलींच्या संदर्भात काही करता येणार केलेलं नाहीये का तुम्ही? चालेल, ते करता येईल ना तसं. करता येईल नाही, केले तुम्ही ऑलरेडी, फक्त लिहायचंय आपल्याला. होय ना. हा हा हा, लिंग घेऊ शकतो मॅडम, हा मग त्याच्याबद्दल ते घेऊ केलं ते. शकाल तुम्ही. हा 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 चालेल, काही हरकत नाही. मुली खेळामध्ये चालेल सुद्धा ना. सहभागी होत. हा ते पण चालेल. बघा बऱ्याच वेळा असं असतं की मुली खेळामध्ये सहभागी होत नाहीत, मोठ्या हा मुली हा असल्या हा हा, की. तर मग त्यांना खेळासाठी बरोबर आहे. सुद्धा तुम्ही हे करू शकता ना, केलेलं असणार आहे काही बरोबर शाळेतून, तर ते सुद्धा घेऊ बरोबर आहे. शकताय. हा चालेल चालेल चालेल. चालेल. आणखीन? ओके. हॅलो मॅडम. हा बोला ना हॅलो. मॅडम. आता इथं आपण जो उपक्रम लिहिणार आहोत किंवा जे काही माहिती घेतलेला लिहिणार आहे. आहोत, हा, हा लिहिणार आहोत. त्यामध्ये वैयक्तिक एका शिक्षकाचं म्हणजे शाळेचं ऑलरेडी जे ओव्हरऑल काम असेल शाळेतील हा सर्व शिक्षकांनी मिळून केलेलं, ते हा ते जरी त्यात इन्क्लूड केलं तरी चालेल ना? हो 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 चालणार आहे, काही हरकत नाही. कारण का कारण थोडस कसं, एका. हा हा बोला हा, बोला. ऍज अ टीम म्हणून काम केलेलं आहे शाळेत, म्हणजे त्या हो विषयाच्या संदर्भात. हो 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 आता, कुठला विषय हा, तुम्ही मॅडम बोलताय? माझ्याकडे, मी चिपळूण तालुक्यातून बोलते, निर्बाडे नंबर 1 शाळा. माझ्याकडे ओके. एससी आणि एसटी समाजाचे विद्यार्थी जास्त आहेत. म्हणजे आमचं 35 पट आहे, पैकी 15 विद्यार्थी आमचे त्यातले आहेत. तर जवळजवळ आता आम्ही एक 8 वर्ष झालं त्या संदर्भात काम करतोय आणि आम्हाला त्याचं आउटपुट पण फार छान मिळालेलं आहे. पण मग ऍज अ लिहू टीम, शकताय, टीम हा, म्हणून लिहू शकता मॅडम. असं एका शिक्षक सगळी नाही कामं करू शकत, सगळे टीमच करत असते ती. त्यामुळे येस तुम्ही येस लिहू शकताय, काय काही काही हरकत नाही. खूप छान. आणि म्हणजे कालावधी साधारणतः किती असावा तुम्ही असं 8 काही? वर्ष काम कर, तुमचं 8 वर्ष काम सुरू आहे ना, तर तुम्ही 8 वर्षाचा कालावधी सांगू शकताय, काही हरकत नाही. ओके ओके, चालेल. हा हा. सिद्धेश्वर सर, आपला माईक बंद करा. सिद्धेश्वर सर. सिद्धेश्वर सर. सिद्धेश्वर सर. हा बोला. आणखीन? हा अमन सर बोला, तुम्ही माईक सुरू केलंय तुमचं. माझ्या शाळेतून करतोय ना सर. अमन अमन सर बोला, आपला आवाज येत नाही अमन सर. मॅडम दुसरा नमुना दाखवा, म्हणजे आम्हाला दिशा मिळेल. ह्या शंका चालेल शेवटला घेऊया ना आपण. चालेल चालेल. ओके 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 ओके. ओके. हा तर आपण दुसरा नमुना बघूया. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करते. एकच मिनिट, थोडस वेट करा. हा जो दुसरा नमुना आहे
तो ऑलरेडी दुसऱ्या जिल्ह्यातून आपण घेतलेला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याकडून आपण तो घेतलेला आहे. तर बघा इथे इथे त्यांचा जो हे आहे विषय आहे हे त्यांनी 8वी ते 10वीच्या मुलांसाठी राबवलेले आहे. उपघटकाचं नाव आहे संचयन. घटक मराठी आणि गणित हे 2 विषयाशी रिलेटेड त्यांनी घेतलेला आहे. त्यांचा जो हे आहे सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित गटाचं क्षेत्र आहे. शैक्षणिक आणि आर्थिक मागास ओळख इतर मागासवर्गीयामध्ये ओबीसी नॉन क्रिमिलियर असा आहे त्यांचा. त्यानंतर कार्यक्षेत्र जाणवणारी समस्या बघा, विद्यार्थ्यांना अर्थसाक्षरता व गणितातील मुद्दल व्याज शेकडा व मूलभूत क्रियामध्ये समस्या जाणवतात. तर त्याच्यासाठी नाविन्यपूर्ण अध्ययन पद्धती कृतींचे नाव त्यांनी दिलेलं आहे. बचतीतून पर्यटन आणि गणिताचे दृढीकरण असं त्यांच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचं नाव आहे. नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन पद्धती कृती उद्दिष्टे बघा त्यांनी काय घेतले. शालेय जीवनातच बचतीची सवय निर्माण करणे, आर्थिक व्यवहार सांभाळण्याचे कौशल्य विकसित करणे, बँक व्यवहाराची ओळख करून देणे, आमिषांना मुरड घालून बचत करण्याची सवय लावणे, निसर्गातील इतर स्थळांना भेटी देण्याची इच्छा निर्माण करणे, आर्थिक व्यवहार सांभाळण्याचे धाडस निर्माण करणे, नोटा नाणी मांडणी मोजणी जमा खर्च या बाबींची ओळख करून देणे, छोट्या बचतीचे महत्त्व लक्षात आणून देणे, पैसा खर्च करताना त्यापासून मिळणाऱ्या फायद्या तोट्याचा विचार करण्याची सवय लावणे, निसर्गातील घटकाचे मूल्य जाणण्याची क्षमता निर्माण करणे आणि स्व अभिव्यक्ती व निरीक्षण याला चालना देणे. तर ही त्यांच्या नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन पद्धती कृतीच्या अंमलबजावणीची उद्दिष्टे आहे. अशी आपण उद्दिष्ट लिहू शकता. नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन पद्धतीत किती कृती अंमलबजावणीचा एकूण कालावधी होता 2 वर्ष 4 महिने त्यांचा कालावधी होता. कुठपर्यंत होता तर 15 जुलै 2022 ते 31 ऑक्टोबर 2024 म्हणजे अजून त्यांचं सुरू आहे. तर पहा की त्यांनी अध्यापन मुद्दे जे आहेत ते संचयनी असं म्हणलेलं आहे. मुद्द्यांचे संक्षिप्त माहिती, बचतीचे महत्व पहिला, त्याच्यासाठी संक्षिप्त संबंधित अध्ययन निष्पत्ती क्रमांक दिलेला आहे 8वीचा. शिक्षक कृती कुठून आणायचे, नोंद तक्ता शिक्षक त्याच्या संदर्भातल्या नोंदी करतात की कशामुळे त्यांना जाता येत नाही सगळ्या, निरीक्षण मूल्यमापन. त्यानंतर मग ते बँकेच्या व्यवहारांची ओळख करून देतात, संचयनी संकल्पना समजावून सांगतात. विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी सुरुवातीस बचत बाबत उदासीन असतात पण शिक्षकावरील विश्वासामुळे संचयनी उपक्रम राबवण्यास तयार होतात. बँक पासबुक हे प्रत्यक्ष त्यांनी वापरलेले चाचणी. त्यानंतर समिती स्थापन करणे, संचयनी समिती स्थापन करतात. विद्यार्थी कृती विद्यार्थ्यांमधून इच्छुक विद्यार्थ्यांनी संचयी समितीचे ते सदस्य होतात, ती गठीत केली जाते. डिपॉझिट सर्टिफिकेट आणि प्रात्यक्षिक. त्यानंतर नोंद तक्ता तयार करणे, इयत्ता 10वी मधील 3.1 10वी मध्ये क्षमता आहेत म्हणून ते तसं त्यांनी लिहिलेले आहे. आर्थिक व्यवहारांच्या नोंदी ठेवण्यासाठीचा नमुना तक्ता तयार करतात. आर्थिक व्यवहारांच्या नोंदीचा तक्ता करण्यास मदत करतात विद्यार्थी. तर अशा पद्धतीनं त्यांनी पहिली सांगितली. त्यानंतर मग नोंदीबाबत मार्गदर्शन, संचयनी संकलनाचा दिवस निश्चित करतात, कुठल्या दिवशी सगळ्यांनी ते संकलन करायचं. आपल्या सोयीनुसार आठवड्यातील संकलनाचा बुधवार हा दिवस विद्यार्थी निश्चित करतात. बँक व्यवहाराची माहिती, संचयनीचे नियम व अटी जबाबदाऱ्या निश्चित करतात. विद्यार्थी नियम अटी व जबाबदाऱ्या स्वीकारून प्रत्यक्ष कारवाई तयार करतात. संकलनात जमा की झालेली रक्कम स्वीकारतात शिक्षक, त्याबाबत आपली व जमा कर्त्याची सही नोंद तक्त्यात घेतात. नोंदीमध्ये अचूकता येण्यासाठी वेळोवेळी बेरजा चेक करतात विद्यार्थी. महिनाभरात जमा झालेली एकूण रक्कम, तक्त्यात नोंदवलेली पतसंस्थेत डिपॉझिट केलेली रक्कम यांचा वेळोवेळी आढावा घेतात. प्रत्येक महिन्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या प्रत्येक सत्राच्या सर्वाधिक
संकलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जातो. त्यानंतर वेळोवेळी संचयनी समितीला मार्गदर्शन करतात शिक्षक. निर्धारित कालावधीत संपताच प्रत्येक विद्यार्थ्याची संकलित केलेली मुद्दल रक्कम, मिळालेला व्याज त्याच्या नावासमोर नोंद करतात. त्यानंतर संचयनीची फाईल माननीय मुख्याध्यापकांच्या कार्यालयाकडे जमा करण्यासाठी सादर करतात. तर अशा पद्धतीने त्यांनी संचयनी संदर्भातलं एक कृती केलेली आहे. आता याचे वैशिष्ट्य काय ह्या कृतीची, या पद्धतीची? तर बचतीची सवय लागते, आकडेमोड करता येतात, अर्थसाक्षरता, मुद्दल, व्याज, शेकडेवारी, गणितातील मूलभूत संकल्पना दृढ होतात, निसर्गातील इतर स्थळांना भेटी देण्याची इच्छा निर्माण होते, बचतीचे महत्व लक्षात येते, गणित मूलभूत क्रिया दृढ होतात. त्यानंतर नाविन्यपूर्ण पद्धती, कृतींची दिसून आलेली परिणामकारकता, फलनिष्पत्ती. याच्या फलनिष्पत्तीमध्ये काय दिसून आलं बघा? आर्थिक व्यवहार सांभाळण्याचे कौशल्य प्राप्त झाले मुलांच्या मध्ये, अचूक बेरजा करता आल्या, बचतीचे महत्व ते इतरांना सांगतात, धाडसाने बँक व्यवहार करतात, नोटा नाणी हाताळण्याचे कौशल्य प्राप्त झाले, सहलीतील ठिकाणामधील अंतर काढू शकले, निसर्गाविषयी आवड निर्माण झाली, आपल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव झाली, छोट्या छोट्या बचतीतून मोठे कार्य करता येते हे लक्षात आले आणि विद्यार्थी अभिव्यक्त होऊ लागले. अशा पद्धतीनं त्यांनी एक त्यांचा जो संचयनी उपक्रम राबवला त्याचं लिखाण अशा पद्धतीनं केलेलं आहे. तर अजून एक आपण पाहूया. एकच मिनिट. तर यामध्ये जो आहे तो आहे विषय आहे इयत्ता 1ली ते 4थी मधील अनुसूचित जातीच्या मुलांना वाचन, लेखन, गणन यामध्ये येणाऱ्या समस्या दूर करणे. उपगटाचे नाव त्यांनी घातलेले वाचन, लेखन, गणन आणि आकारभेद. तर या आर्थिकदृष्ट्या वंचित गटाचे क्षेत्र ज्यांनी दिले, सामाजिक मागासलेपणाची ओळख असलेली जाती, SC. समस्येचं विधान, इयत्ता 1ली ते 4थी मधील अनुसूचित जातीच्या मुलांना वाचन, लेखन, गणन यामध्ये येणाऱ्या समस्या दूर करणे आणि त्यांची पद्धती आनंददायी शिक्षण. त्यानंतर कृतींची उद्दिष्टे जी लिहिलेली आहेत ती आहेत विद्यार्थ्यांना वाचन, लेखन व गणन. एक मिनिट. वाचन, गणन यामध्ये येणाऱ्या अडचणी शोधणे व दूर करणे, ज्ञानरचनावाद यावर आधारित वर्गरचना करून अध्ययन सुलभ, आनंददायी व प्रभावी होण्यासाठी कार्यवाही करणे, विद्यार्थी व शिक्षक यांना वाचन, लेखन व गणन याविषयी आवड व उत्सुकता निर्माण करणे. तो कालावधी त्यांनी दिलाय 6 महिन्याचा कालावधी दिलाय. एप्रिल 2019 ते ऑक्टोबर 2019, 1 एप्रिल 2019 ते 2 ऑक्टोबर 2019. त्यानंतर त्यांनी हा जो अध्ययन कृतींची मालिका आहे ती सगळी मालिका ह्याच्यात लिहिलेली आहे. आनंददायी शिक्षण, मनोरंजनात्मक शिक्षण, विद्यार्थी स्वतः ज्ञान प्राप्त करणे अशा प्रकारच्या पुनर्रचित अभ्यासक्रम इयत्ता 1ली पासून तयार झाला आहे. हे असं न लिहिता आपल्याला आपण टू दी पॉइंट लिहायचं, म्हणजे जसं आपण मगाशी कृतींची मालिका, शिक्षणाबद्दल अनास्था निर्माण झाली या संदर्भात जशी कृतींची मालिका एकानंतर एक काय घेतली, किंवा संचयनीमध्ये सुद्धा कृतींची मालिका होती. काय होतं की पहिल्यांदा समस्या जाणून घेतली, त्याच्यानंतर मग संचयनीच्या संदर्भात समिती गठीत केली, त्याची माहिती दिली, समिती गठीत केली, समिती गठीत केल्यानंतर त्याचे नियम ठरवले, नियम ठरवल्यानंतर महिन्याला त्याच्या बचती संदर्भातली जी काही कामं होती ती कामं ते विद्यार्थी करायला लागले. त्यानंतर ते त्याचा रेकॉर्ड मेंटेन केला. असं ते अशा पद्धतीने लिहायचंय. फक्त आपण असं नाही लिहिणार आहोत. फॉर एक्झाम्पलला सुद्धा हे दाखवले की असं आपल्याला लिहायचं नाही. त्यानंतर जे मुद्दे आहेत, उपघटक अध्यापनाचे मुद्दे, श्रवण व भाषण, मुद्द्यांची संक्षिप्त माहिती, घरातील संभाषणे, संवाद, चर्चा, लक्षपूर्वक ऐकणे, मिळालेली माहिती थोडक्यात सांगणे, समूह गीत गायन करणे, सामवेद ओळखणे व भावना कल्पना, आणि मग संबंधित अध्ययन निष्पत्ती क्रमांक त्यांनी दिलेले आहेत. शिक्षक कृती काय केलेले, शिक्षक घरामध्ये इतर व्यक्ती सोबत संभाषण करण्यासाठी विषय देतात. यामध्ये आजी, आजोबा, आई, मामा यांना प्रश्न विचार माहिती घेतात. विद्यार्थी कृतीमध्ये की आपल्या काय प्रश्न विचारलेत विद्यार्थ्यांनी, आपल्या गावाला
नाव कसे पडले, पूर्वीचे गाव कसे होते, मग त्यासाठी ते सगळं रेकॉर्डिंग केलंय त्यांनी किंवा मोबाईलमध्ये ते घेतलेलं आहे. तर मूल्यमापन पद्धती बोलले निरीक्षण, प्रत्यक्ष, प्रात्यक्षिक, तोंडी काम असं सांगितलेलं आहे. फक्त हे थोडंसं व्हास्ट झालंय, म्हणजे 6 महिन्यात हे लेखन, वाचन, गणन हे सगळ्या गोष्टी म्हणले तर आपण एकावरती फोकस करून त्याचं लिखाण करा. तुम्ही करताय हे सगळं, पण फक्त आपण एकच कंटेंट घेऊन एकावरती फोकस करूया. त्याने खूप सारा कंटेंट घेतलेला आहे. तर अध्यापन पद्धतीचे संक्षिप्त मुद्दे, विचार दुसऱ्यांना सांगणे, गोष्ट सांगणे, तर त्यासाठी जी काही माहिती त्यांना घरातून मिळाली ती स्वतःच्या भाषेत सांगायला सांगतात शिक्षक. शिक्षक गटामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना संभाषण, चर्चा, संवाद घडवून आणतात. गटामध्ये बसून कल्पना, विचार, गोष्टी सांगतात. योग्य ते मार्गदर्शन करतात. त्यावेळी विद्यार्थी काय करतात ते तिथे लिहिलेलं आहे. आता हे जे आहे आपण जसं टाचन लिहायचो टाचनामध्ये, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण बीएडला किंवा आता सुद्धा तुम्ही टाचन लिहिता त्या टाचनामध्ये की आपण एखादी गोष्ट काय शिकवणार आहे, कशा माध्यमातून शिकवणार आहे आणि कशा स्वरूपात ते शिकवणार आहे, हे सगळं आपल्याला ह्या कंटेंटमध्ये लिहायचंय. म्हणजे तुम्ही जे केलेलं असेल तर त्याचा मुद्दा काय आहे, तो मुद्दा, कुठले मूल्यमापन साधनं वापरणार आहे त्याच्यासाठी शैक्षणिक साहित्य काय वापरणार आहे, त्यावेळी आपण शिक्षक काय करणार आणि विद्यार्थी काय करणार, हे सगळं आपल्याला इथं बसवायचं आहे. आणि त्यानंतर मग शेवटी आपल्याला नाविन्यपूर्ण कृतीची वैशिष्ट्ये नमूद करायचे आणि त्याच्यातून काय फलनिष्पत्ती आली, अशा पद्धतीनं आपल्याला आपली जो काही नाविन्यपूर्ण उपक्रम जो आहे आपण जो आतापर्यंत केलेला आहे तो आपापल्या क्षेत्राशी रिलेटेड आपल्याला नमूद करायचा आहे. आता बोला की आपल्याला काही शंका असतील त्या. कधीपर्यंत हे हे प्रेझेंटेशन नमुने करायचंय? हा, हे आपल्याला आज किती तारीख आहे, 4 ते 5 तारीख आहे ना, 5 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये फायनल करायचं. 5 दिवसामध्ये त्या दरम्यान आपण आपल्याशी संपर्क सातत्याने आपण ठेवणार आहोत. तुम्ही जसं होईल तसं तुम्ही थोडंफार काही लिहिलं असेल तर ते आम्हाला पाठवणं, आम्ही ते चेक करून पुन्हा काही चेंजेस असतील तर ते पाठवू. पण 5व्या दिवशी ते फायनल होणार आहे. हे नमुने टाका मॅडम आमच्या ग्रुपला, हो हो आपल्या हो ग्रुपला नमुने टाका. हो हो ग्रुपला नमुने टाकले जातील. पहिला टाका. पहिला बरोबर आहे. पहिला पहिला आहे टाकू तोच का? बरोबर आहे. हो ठीक आहे, पहिला टाक. दुसरा खूप सगळे हे बघा ठीक आहे. साथी प्रकारांचे नमुने टाका. हॅलो, आवाज आवाज बंद झाला वाटतं. हा मॅडम जॉईन होत आहेत मॅडम, बाहेर आहे. एकच मिनिट थोडेसे टेक्निकल इश्यू मुळे मला बाहेर पडली मी. हा, सगळ्या प्रकारचे नमुने टाका. साथी प्रकारचे. हो हो, सगळ्या प्रकारचे नमुने नाही येणार सर, 3च प्रकारचे नमुने आहेत आपण आपल्याकडे. प्रत्येक प्रकारच्या नमुना तर तुमचा जो तयार होईल तोच नमुना होणार आहे. त्या 7 प्रकारचे नमुने नाही येणार आहे. चालेल चालेल. कोणीतरी एकत्र जवळ, हॅलो, माईक आपल्या सगळ्यांनी कृपया बंद करावे. हा, तर आता आपण थोडस, हा बोला मॅडम. मी खेडवरून बोलते, लमिसा परकर. मॅडम बोला ते ना. अध्ययन निष्पत्ती क्रमांकचा तुम्ही सांगितलं ना, ते जरा ते सांगत होता ना तेव्हा जरा आवाज ब्रेक झाला, ते प्लीज जरा एकदा रिपीट करा. आणि सेकंड थिंग, मला असं माझी निवड अल्पसंख्याक क्षेत्रात झालेली आहे, पण मला असं वाटतं मुलींची जी समस्या आहे ना पिरियड्स वगैरेची, त्यावर मी काम केलेलं आहे. मी त्यामध्ये लिहायची, माझी इच्छा त्यामध्ये लिहायचं आहे. तर मी त्यामध्ये लिहिणार आहे, पण त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती क्रमांक त्यामध्ये तिथं काय कसं काय येणार असं म्हणून. तुम्ही कुठल्या वर्गासाठी लिहिताय? मी 6वी ते 8वी.
ह्या मग मुलींच्या ज्या 6वी च्या समस्या असतात ना पिरियड्स वगैरे. हा तर मग विज्ञान असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल ह्याच्यामध्ये ना तुम्हाला स्वच्छतेच्या संदर्भातले काही हे असतील ना हा अच्छा. अध्ययन निष्पत्ती, तर त्यात तिथे हा इन्क्लूड करा. ओके 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 थँक्यू. ओके. तर आपण आता थोडस ना हे करूया, व्हेरीफाय करूया की कोण कुठल्या ह्याच्यामध्ये करणार आहे. प्रत्येकाने सांगा, नाहीतर असं होऊन जाईल की एकाच क्षेत्रामध्ये तुम्ही सगळेजण करतायत तर असं होणार नाहीये. तर आपल्याला सगळ्या क्षेत्रामधलं हे हवं आहे, वेगवेगळ्या मॅडम क्षेत्रातलं सिलेक्शन झालेलं आहे नमस्कार आपलं. मॅडम. हा बोला हॅलो, मॅडम, नमस्कार. एका एकाने महावीर बोला. कांबळे बोलतोय, देवरुख परिश्रमवाडी. महावीर कांबळे, देवरुख सर परिश्रमवाडी. सर कांबळे सर थांबा, पहिला मॅडम बोलतायत, मॅडमनी माईक सुरू केला, पहिला मॅडम बोलतील मग तुम्ही बोलायचं. थांबा, हा बोला मॅडम. मॅडम. ओके ओके. मॅडम बोला. नमस्कार मॅडम, मी नमस्कार. समिधा बोलते, पाचल बौद्धवाडी शाळा. हा बोला ना. पाचल बौद्धवाडी शाळेच्या इथून बोलते मी. हो बोला ना मॅडम. हा नमस्कार, कोलते मॅडम, नमस्कार. पाचल बौद्धवाडी शाळेच्या इथून बोलते, राजापूर तालुक्यात. हा नमस्कार मी मॅडम. आत्ताच आले. हा SC आलो. हा नमस्कार. इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे भरपूर. सामाजिक मागासलेपणा आहे ना, त्याच्यासाठी मला माझं हे कंटेंट आहे. पण मी आता 1च वर्ष झालं इथे, मग माझा कालावधी 1च वर्षाचा लिहायचा होता. हो हो हो, 1च वर्षाचा. एखाद्याचा 6 महिने असू शकतो, एका महिन्यात सुद्धा एखादी समस्या सुटू शकते ना, असं काही हो नाहीये. ठीक आहे. हा ओके चालेल ओके. चालेल. हा बोला. हा नाही, कांबळे सर बोलतील, कांबळे सर बोलतील मग तुम्ही बोलाल मॅडम. कांबळे सर. हा मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम नमस्कार, महावीर कांबळे बोलतोय. नमस्कार, बोला. हॅलो. हा बोला सर, हा आवाज येतोय तुमचा. मी अपंग विद्यार्थ्यांच्या समस्या घेतो. हॅलो. ओके ओके ओके, तुमच्याकडे आहे विद्यार्थी तसे? म्हणजे मी पूर्वी काम केलंय तसं, आता ओके, सध्या काही पण हरकत आहे. नाही. चालेल, काही हा हरकत चालेल. नाही सर, काही हरकत नाही. हा चालेल. हा ओके. हा बोला, बाकीचे बोला. मॅडम बोलत होत्या. नमस्कार मॅडम, वारंग लांजावरून बोलते तुम्ही मी. दोन ठिकाणाहून जॉईन झालात, एकाचा माईक बंद करा म्हणजे तर तुमचा आवाज येईल. दुसरा जो 2 डिव्हाइस आहेत तो एक लांब, एकमेकापासून लांब करा, नाहीतर तो खूप आवाज होतोय. आवळे सरांशी कॉन्टॅक्ट करते, पण ते काही फोनवर बोला आणखी. त्या स्वतः प्रत्यक्षही नाही. त्यांना 2-4 वेळेला त्यांच्या क्लासला फोन केला, सर हॅलो. आपण लगेच ते त्यांच्याकडे माझी लाडकी बोला. प्रोग्राम आहे ना, हा बोला. मी सामाजिक मागासलेपण ज्यासाठी माझं नाव आहे त्याच काम करणार. ओके ओके, फक्त मला ग्रुपवरती सगळ्यांनी टाकून, ज्यांचं चेंज आहे त्यांनी फक्त टाका, ज्यांचं आहे ऑलरेडी त्याच्यातच करणार असतील तर त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, पण चेंज असेल तर फक्त टाकून द्या. आणि मॅडम त्यातले जे आपण उपघटक घेतलेत ना, ते किती घ्यावेत किंवा किती उपघटकांवर आपण आतापर्यंत काम केलंय, ते किती म्हणजे किती असावेत, की तशी काही किती मर्यादा असावेत नाही? ह्याला काही मर्यादा नाहीये. ओके. मर्यादा नाही. म्हणजे कसं बराच कालावधीत त्यावर काम केल्यामुळं मुद्दे जास्तही असू असू शकतात. दे, काही हरकत नाही, काही हरकत नाही मॅडम. नाही काहीच हा हो ओके. ओके. हा गुरव मॅडम. पर्यवेक्षिका त्यांच्या मानसी मॅडम बोला. त्याचं 100% कव्हर करायला सांगितलं. ठीक आहे. मानसी मॅडम बोला. नागरिक सगळे तर त्याचा फॉलोअप घेण्यासाठी म्हणून ते काम करतात. बरं, अजून कुणाकडे शंका आहे? अजून कोणाचा काही प्रॉब्लेम? बोला. जरी आता आपल्याला नाही बोलता आलं तरी सुद्धा तुम्ही फोन करून सुद्धा या संदर्भात तुमच्या काही समस्या असतील तर बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके. हा बोला, आणखीन कुणाला काही बोलायचंय? बोला. हा नमस्कार मॅडम. हा नमस्कार मॅडम, बोला ना. मॅडम PDF करून नाही, आवाज आपला कट होतोय मॅडम. फाईल पण हॅलो मॅडम. हॅलो. हा बोला. PDF करून पाठवायचं आहे तुम्हाला की ऑफलाईन फाईल पण तयार ठेवायची आहे?
नाही, फाईल वगैरे काही तयार ठेवायची नाहीये. नाही ना? हा, ओके ओके. फक्त तुम्हाला लिहून आम्हाला पाठवायचंय. असं काही होणार नाहीये की तुम्ही जे लिहिलंय ते आम्हाला दाखवा म्हणून आम्ही काही तुम्हाला हे नाही करणार आहोत. फक्त तुम्ही लिहून आम्हाला ते पाठवून द्या. आणि वर्ड कॉपी पाठवली तर काही करेक्शन करता येईल नाही, पीडीएफच पाठवा. मग आम्ही तुमच्याशी PDF. फोनमध्ये काही चेंजेस असतील तर, कारण की तुम्ही वर्ड फाईल पाठवली तर यदा कदाचित इथे ते सगळं चेंजेस होतं आणि मग कळत नाही. त्याच्यापेक्षा पीडीएफ पाठवून द्या, मग आपण बोलूया त्याच्यावरती. काही चेंजेस असतील तर आम्ही सांगू तुम्हाला ओके आणि ओके, पुन्हा मग ठीक ते आहे. करून पाठवा. थँक्यू मॅडम. ओके. बोला. मॅडम केव्हा द्यायचं हे उपक्रम? केव्हा? हा, केव्हा द्यायचं हे? 5 किती दिवसाच्या आत. कालावधी किती आहे? 5 हा? दिवसाच्या आत. 5 दिवसाच्या आत. 5 दिवसाच्या आत. हा, म्हणजे आज तारीख किती आहे? 4 आहे ना? 5 आहे 5 आहे आज. 5. 5 आहे. 10 तारखेला आपल्याला हवं आहे फायनल. फायनल आपल्याला 10 तारखेला हवं. त्याच्यापूर्वी तुम्ही 2-3 दिवसामध्ये आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि पाठवत राहा ग्रुपवरती. आपण ते तपासून फायनल करायला सुरुवात करूया. आणि ह्याच्यातला कुठला आता उपक्रम राबवायचा नाहीये, तुम्ही ऑलरेडी राबवलेला आहे. फक्त ते लिहायचंय आपल्याला, एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी. फक्त लिहायचंय. बोला. अजून कोणाला काही शंका? चेक करून घ्या, कारण तिथे व्यवस्थित डायग्नोसिस हॅलो मॅडम. हा बोल मॅडम. प्लीज प्लीज, तुम्ही 2 डिव्हाइस वरनं जॉईन झाला त्याच्यामुळे तो आवाज हे होतो. तुम्ही एकाच डिव्हाइस वरनं जॉईन व्हा. तो तुमचा दुसरा डिव्हाइस बंद करा, वाटलं तर त्याच्यातनं बाहेर पडा आणि बोला. आवाज येत नव्हता. नाही, आता सुद्धा तुम्ही 2 ह्याच्यावरनं जॉईन झाला मॅडम. क्लिअर करा. हा, बोला आवाज मॅडम. येत म्हणून दुसऱ्या मॅडमचा परत घेतला. हो हो, ठीक आहे, काही हरकत नाही. पण ते एका जवळ ठेवल्यामुळं ना ते आवाजाला प्रॉब्लेम येतोय. बोला. मॅडम, मुद्द्याची पीडीएफ आहे काय? हो हो, मी सगळे पाठवते तुम्हाला सगळे पाठवते. आणि ती जो स्ट्रक्चर आहे ना त्याची वर्ड फाईल सुद्धा तुम्हाला पाठवून देते. ओके, बोला मॅडम. मी हा उपक्रम लिंग ह्याच्यावरती 2003 पासून उपक्रम प्रत्येक शाळेत, म्हणजे जिथं बदली होईल तिथे ते वेगवेगळ्या पद्धतीने राबवला आहे. म्हणजे कालावधी कधीचा लिहू? कालावधी तुम्ही 2001 पासून राबवताय का? हॅलो. 2003 पासून आहे. पण शाळा माझ्या आता 4-5 हा, मग शाळा आता सध्या कुठल्या शाळेत आहात? आता लांजा कन्या शाळामध्ये आहे. आता किती वर्ष झाली? इथे येऊन एप्रिल मध्ये आले आता. हा, मग मागच्या वर्षीच्या ह्याच्यामधले ज्या शाळेमध्ये तुम्ही राबवलं ना तिथलं लिहा. कारण की आता सुरुवातच झाली असेल ना तुमचे राबवण्यासाठी. आता 1 महिना झाला म्हणल्यानंतर. तर मागच्या वर्षीच्या ह्याच्याकडे. हा, चालेल. मागच्या वर्षीच्या मागच्या सत्रामध्ये ज्या शाळेमध्ये होत्या, सपोज 2 वर्षामध्ये असेल, तुम्ही 2 वर्ष राबवलं असेल शाळेमध्ये, त्या दिवस तुम्ही होता ना तिथला तो ड्युरेशन लिहिला तर चालेल, काही हरकत नाही. ओके ओके. ओके. हा, बोला आणखीन. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. सर बोला. हे इक्बाल इशामुद्दीन फडणीस. मी अगोदर आरसल उर्दू मध्ये होतो आणि त्यावेळेस मी उर्दू मध्ये दिलेलं होतं. ते उर्दू मध्ये चालेल का आता पण? लिहिलेलं लिखाण उर्दू मधलं? हो. नाही, ते आम्हाला वाचता आलं पाहिजे ना सर. अच्छा, मग त्याचा ट्रान्सलेट हे करावं म्हणजे मराठीतच पाहिजे? हा, मराठीतच लागेल, कारण का ते सगळ्यांना कळलं पाहिजे ना आपलं. बरोबर. तुम्ही नाही, इंग्लिश अगोदर मध्ये लिहित दिलेलं असला होतं तर ना, म्हणून ती शंका विचारली हो. नाही, इंग्लिश मध्ये तुम्ही लिहिलं तर सुद्धा चालेल. इंग्लिश मध्ये आहे का तुमच्याकडे लिहिलेलं? नाही, पण ठीक आहे, प्रयत्न करतो मग मी. हो, चालेल. आपल्याकडे मुनाफ सर आहेत. मुनाफ सरांच्याकडून सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकाल, म्हणजे मराठी करण्यासाठी. बरोबर. ठीक आहे. हो. चालेल. थँक्यू. ओके.
बोला आणखीन कोण? हा, तर फक्त आता मला आपल्या सगळ्यांना तरी माहिती असेल, लिंग ओळख मध्ये किती किती जण काम करणार आहेत त्यांनी फक्त आपला हँड रेज करायचंय, म्हणजे मला मेन्शन करून ठेवायला लागणार आहे. मला आज त्याचे सगळ्याचे डिटेल्स राज्याला पाठवायचे आहेत, तर फक्त आपला हँड रेज करा. याच्या तुम्ही कुठे जाऊन हँड रेज करू शकताय बघा. पार्टिसिपेशन, सॉरी, हॅलो, तुम्ही हँड रेज करा. हा बोल. हा, हँड रेज करा की आम्ही हे होणार करणार आहोत. लिंग ओळख मध्ये कोण कोण करणार आहे ते सांगा. किंवा चॅट मध्ये टाका. पहिला लिंग ह्याच्या संदर्भातले चॅट मध्ये टाका. लिंग ओळख मध्ये कोण कोण करणार आहे त्यांनी चॅट मध्ये हे करा, मेन्शन करा. हॅलो. हा बोला सर. हा, कामगिरी होती हा, माझ्या. लिंग सगळ्यांनी टाकून द्या चॅट मध्ये की कोण कुठल्या ह्याच्यासाठी करणार आहे, तर मग आपल्याला कळेल. प्रत्येकाने चॅट मध्ये टाकून द्या. हा बोला सर. मॅडम, सामाजिक मागासलेपणाची ओळख आहे, माझं तिथे नाव आहे ना. ते हा, ते आता बोललो होतो की माझ्याकडे सगळे ओबीसी आहे, तर ते चालेल ना त्यांचे सामाजिक नाही, सामाजिक मागासेपणामध्ये सर त्यांनी कॅटेगरी दिलेली आहे, SC आणि ST दिले. मग शैक्षणिक आणि आर्थिक मागास ओळख मध्ये घ्या तुम्ही. शैक्षणिक आर्थिक मागास असं आहे का? हा हा, चालेल. मी तो चार्ट टाकून देते तुम्हाला सरांना सगळ्यांसाठी. दाखव. हा, चालेल, ओके. हम्म. सगळ्याने आपलं जे काही हे आहे ते आपण कुठल्या विषयातून करणार आहोत तो चार्ट टाका. मी शेअर करते ते तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसेल तो चार्ट. एकच मिनिट. आणि मग तुम्ही ते कुठल्या ह्याच्यामध्ये करणार आहात ते तुम्ही सांगा. एक मिनिट. मी ग्रुपवरती पण तुम्हाला सगळ्यांसाठी शेअर करते तो चार्ट आणि इथे तुम्हाला दाखव. तुम्हाला चार्ट दिसत असेल, तुम्ही स्वतः सुद्धा झूम करून पाहू शकता. तर ह्यातल्या कुठल्या ह्याच्यामध्ये करणार आहात ते आपण सगळ्यांनी सांगायचं, चॅट मध्ये शेअर करायचं. म्हणजे आम्ही इथं नोंदी करून घेतो की कोण कुठल्या ह्याच्यामध्ये काम करणार आहे. आपण एक 2-3 मिनिटाचा कालावधी देतोय सगळ्यांसाठी. अजून कुणाला काही शंका असेल तर बोलू शकता तुम्ही. हा, मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी शेअर केलं असेल. मी स्क्रीन स्टॉप करते. आपल्या शंकांचं समाधान केलं अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि शिवाय की जरी झालं नसेल एखाद्या शंकेचं समाधान, तर आपण सगळेजण ज्यांना शंका असेल त्यांनी
फोन करू शकता आणि त्या फोनद्वारे आपण एकमेकांच्या जे काही शंका असेल त्या शंकेचं सुद्धा समाधान करूया. तर तर फक्त मला वाटते 14 जणांनीच शेअर केलेलं आहे. तर बाकी सगळ्यांनी शेअर करावं कृपया. काय क्षेत्र का क्षेत्र आणि वेगवेगळे येतात. तर सगळ्यांनी आपापली क्षेत्र सिलेक्ट करावीत, कारण की असं व्हायला नको की एका क्षेत्रामध्ये खूप सारे जर झाले तर मग ऑन दी स्पॉट तुम्हाला सांगितलं जाईल की हे या क्षेत्रामध्ये तुम्हाला लिहिता येत नाही, तुमचं पूर्वीचं क्षेत्र आहे तर त्यात असल्या. तर असं होऊ नये याच्यासाठी आम्ही सांगतोय की तुम्ही सगळे क्षेत्र टाका आणि सगळ्या क्षेत्रांचा विचार करा. असं नको की शाळाबाह्य मुलं सुद्धा आहेत, शाळाबाह्य मुलांच्यासाठी तुम्ही सुद्धा त्या क्षेत्रावरती तुम्ही काम करू शकताय. तर बदललं असेल तरच टाकायला लागेल ना मॅडम? हो, बदललं असेल तरच टाका. हो, आमचं दिव्यांग आहे, म्हणजे माझं दिव्यांग आहे तेच मी ठेवणार आहे. ओके, साठी काम ठीक पण आहे, केलं. चालेल, ओके. मी आशा व्यक्त करते की आपल्या सगळ्यांच्या शंकेचं निरसन झालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सन्माननीय अनुपमा तावशीकर मॅडम, वरिष्ठ अधिव्याख्याता यांना विनंती करते की आपण मॅडम सगळ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद मॅडम. प्रथम या संपूर्ण उपक्रमाच्या मार्गदर्शक आहेत खोत मॅडम. त्याचबरोबर आजच्या या प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या सावंत मॅडम, त्याचबरोबर बर्वे सर, मॅडम लठ्ठे सर आणि आपण सर्व तज्ज्ञ शिक्षक, आपल्या सर्वांना नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं जे आहे ते विशेष कारणासाठी सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यासाठी आपल्या सर्वांचं प्रथम अभिनंदन, कारण आपलं विविध क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे काम जे आहे ते दिसून आलेलं आहे. तर मॅडमनी मगाशी क्षेत्र जी आहे ती सांगितलेली आहेत. त्या कुठल्या क्षेत्रासाठी आपली निवड झालेली आहे हे तुम्हालाही माहिती आहे की बाबा मी मुलींसाठी काम केलेलं आहे. त्याचबरोबर मी सामाजिक मागासलेले जे आहेत त्यांच्यासाठी काही काम केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी. ती मुलं येत नाहीत, त्यांच्या अनुपस्थितीचा प्रश्न असतो. अशा वेळेस त्यांच्या उपस्थित राहण्यासाठी जरी काही उपक्रम असेल तरी तीही एक प्रकारची समस्या आहे. आणि ती उपस्थित राहण्यासाठी मग तुम्ही जे काही उपक्रम राबवले त्याची एक मालिका सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो की बाबा अमुक अमुक गटाचे विशिष्ट होते माझ्या वर्गामध्ये, भरपूर आहेत आणि त्यानुसार त्यांची उपस्थिती जी आहे ती कमी होती. मग त्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना केल्या किंवा अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे काही ठिकाणी, आता मी मागे चिपळूणला व्हिजिट केली होती तर त्या ठिकाणी मला असं दिसलं की मुलं काहीतरी दुपार सत्रापर्यंतच येतात, पोषण आहार मिळतो तोपर्यंत या गटातली मुलं, आणि नंतर दुपारनंतर ही मुलं शाळेतून निघून जातात, पोषण आहार दिल्यानंतर पळून जातात. म्हणजे मग यांच्यासाठी काही उपाय केला का? ही पण एक समस्या आहे ना अशा पद्धतीची. तशा वेगवेगळ्या समस्या तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जाणवत असतील. नक्कीच आपल्याशी संवाद साधायला पुढेही मला आवडेलच. आपण नक्कीच छान प्रकारे काम करत असणार आहे आपल्यापेक्षा, त्याशिवाय आपली इथपर्यंत निवड होणार नाही. तर ही जी निवड झाली आहे याच्यासाठी खरोखरच तुम्ही योग्य प्रकारे काहीतरी काम करत असणार, समस्या सोडवत असणार तुमच्या कार्यक्षेत्रातल्या, आणि त्यासाठी ही निवड आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला नवीन काही करायचं नाहीये. म्हणजे तुम्ही तुमचं जे काही काम केलेलं आहे ते फक्त योग्य शब्दात आपल्याला मांडून शासनाला कळवायचं आहे की बाबा अशा पद्धतीने आम्ही काम जे आहे ते केलेलं आहे, अशा पद्धतीने समस्या होती आणि ती सोडवण्यासाठी आम्ही या प्रकारची उपाययोजना केली. हे फक्त आपल्याला शासनाला शास्त्रीय भाषेत मांडून कळवायचे, बाकी नव्याने वेगळं या ठिकाणी करणं काही अपेक्षित नाही. आपल्याकडे कोणी असं आहे का की बाबा त्यांना आता समस्या आहे, म्हणजे तोंडावरती आहे, माहिती आहे काय कशा प्रकारे समाधान करायचं वगैरे, तर त्यांनी मला सांगावं. मला वाटतं आपल्याकडे चिपळूण मधून धनगर समाजाची एक काहीतरी शाळा आहे वरती डोंगरामध्ये, ते सर उपस्थित आहेत का? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येत नाही का माझा? येतोय मॅडम आवाज आपला.
हा, मग ते सर उपस्थित आहेत का मॅडम? ते चिपळूणमधून जे धनगर समाजामधून काम केलं आहे त्यांनी, प्रायव्हेट स्कूल आहे त्यांची. नाव त्यांचं काही आहे? हॅलो, ठीक आहे. आता असं कोणी आहे का की ज्यांना काही आपलं काम सांगता येईल, जे काम करत आहेत सध्या? म्हणजे आपण संवादातून पुढे हळूहळू आपला हा प्रोजेक्ट जो आहे तो घेऊन जाता येईल आपल्याला. अल्पसंख्याकांच्या समाजासाठी काही कोणी काम केलेलं आहे? उर्दू मुलांना मराठी मध्ये संवाद साधताना किंवा शाळेकडे वळवताना काही अडचणी येतात, तर तसं काही कोणी काम केलंय का? हॅलो, हॅलो. हा बोला सर. उर्दूचं नाही, मी दिव्यांग मुलांचं सांगतो आमच्या शाळेमधलं. हॅलो. हा बोला सर, आवाज येतोय सर आपला. विलास पांडुरंग गोरे, शाळा थोडा वनगुळे माईक नंबर 1. पुढे वरती धरा, म्हणजे मग आवाज येईल व्यवस्थित. शाळा वनगुळे नंबर 1, तालुका लांजा. हॅलो, येत आहे ना बोला सर, ऐकायला? बोला. होय होय, येते बोला. म्हणजे गेल्या 10 वर्षापासून आमच्या शाळेमध्ये विविध प्रकार, एक बहुविकलांग मुलगा होता, एक मूकबधीर होता मुलगा, आणि आता आणखी एक कर्णबधीर आहे, आणि एक आता अस्थिव्यंग मुलगी. अशी टप्प्याटप्प्याने मुलं आमच्या शाळेमध्ये आहेत, येऊन गेलेले आहेत. त्यांच्यासाठी त्यांना शाळेत टिकवणं, त्यांना शाळेमध्ये पुढे पाठवणं, त्यांना विविध ज्या आपल्या अध्ययन शैली आहेत त्या अध्ययन शैलींच्या माध्यमातून त्यांना जे आवश्यक ज्ञान आहे ते देण्याचं काम आमच्या टीमने केलेलं आहे. आणि आजही एक 6वी मध्ये मुलगी आहे, अस्थिव्यंग आहे. तिची नवोदयमध्ये निवड झालेली आहे. ती काय पालकांनी तिला पाठवलं नाही, परंतु तिची नवोदयमध्ये निवड झाली. त्यानंतर एक मुलगा आता कर्णबधीर मूकबधीर आहे, तो सुद्धा शाळेमध्ये टिकून आहे. त्याला जे आवश्यक ते आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मी स्वतः दिव्यांग कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळे मला त्या दिव्यांगाच्या ज्या समस्या आहेत, हॅलो, येतोय सर आवाज, दिव्यांगांच्या बोला बोला. दिव्यांगांच्या ज्या समस्या आहेत किंवा त्यांना कोणत्या, आमचं एक ट्रेनिंग पण झालं होतं स्पर्श शैली, त्याच्यानंतर ज्या विविध शैली आहेत त्या दिव्यांगांना शिकवण्याच्या, त्यांच्या माध्यमातून मुलांना टिकवणं आणि ते शाळेत ठेवणं आणि पालकांचं प्रबोधन करणं की दिव्यांग मुलं ही शिक्षणाच्या प्रवाहात राहिली पाहिजेत, शिकली पाहिजेत, यामध्ये आम्ही निश्चितपणे यशस्वी झालेलो आहोत, असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे आणि नम्रपणे नमूद करावंसं वाटतं. हा, छान, अभिनंदन सर. आपण चांगलं काम करत आहात. नक्कीच आपला हा जो अनुभव आहे तो आपण संपूर्ण महाराष्ट्राला शेअर करूया, ज्याचा उपयोग नक्कीच होईल. आणि खरोखर एक दिव्यांग विद्यार्थिनी जी नवोदयला सिलेक्शन तुम्ही करण्यापर्यंत तिला घेऊन गेलेला आहात, तर ही पण एक अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. ही पण एक यशोगाथाच आहे. तर ही तिला तिथपर्यंत आणण्यासाठी, कारण दिव्यांग विद्यार्थी म्हणजे त्याच्या आत्मविश्वासापासून सर्वच गोष्टींवरती आपल्याला काम करावं लागतं. तर या सर्व गोष्टींसाठी काय काय तुम्ही केलं, समाजाचा स्वीकार, पालकांचा स्वीकार, या सगळ्यांच्या साठी काय काय केलं, हे सगळं आपल्या या पूर्ण उपक्रमामध्ये येईल. हो, निश्चित. धन्यवाद. आपण आपल्यातले कोणी असे बाबा कचरा वेचणारे समाजातली मुलं ज्या शाळेमध्ये येतात, किंवा आसपास कुठे खाणकामगारातून कामगारीतून मुलं येतात, असं कोणाच्याकडे आहे का म्हणजे त्यांच्यासाठी कोणी काम केलेलं आहे? मला एक एक जण सांगू शकाल आपण कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, म्हणजे मग आपण थोडस डिस्कस करत करत पुढे गेलो असतो. हॅलो मॅडम. हा बोला. नमस्कार. मी चिपळूण तालुक्यातून निरवाडे नंबर 1 शाळा या शाळेमध्ये सध्या कार्यरत आहे. गेले 10 वर्ष मी त्या शाळेमध्ये आहे. 2012ला जवळजवळ मी त्या शाळेमध्ये आले.
सुरुवातीला मी म्हणजे जिल्हा बदलीने आले होते. आता त्या माझ्या शाळेमध्ये कातकरी समाजाच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मुळातच हा समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्यामुळं शिक्षणाबाबतची बरीच अनास्था या लोकांच्या मध्ये त्यावेळेस होती. मी होती म्हणते. त्यानंतर 2012 नंतर हळूहळू हा जो बदल आहे, हा बदल म्हणजे माझ्याही लक्षात असं येणार की मुलं ही शाळेत यायला घाबरायची, किंवा अभ्यास म्हटलं किंवा एका जागेवर स्थिर राहणं म्हटलं, ह्या गोष्टी या मुलांना शक्यतो जमत नाहीत आणि अजूनही नाही. तर या मुलांच्यासाठी आम्ही 2014 पासून शाळेमध्ये सर्वात प्रथम पहिलं उद्दिष्ट आम्ही हे ठरलं होतं की या मुलांना 100% शाळेत आणणं आणि त्यांची उपस्थिती टिकवणं, हा सर्वात पहिला उद्देश आमचा होता. आता तसं म्हटलं तर तो उद्देश आजपर्यंत आम्ही जवळजवळ 99% पूर्ण केलेला आहे. आणि यासाठी मी असो किंवा आमच्या शाळेतल्या इतर शिक्षिका असो, आम्ही सर्वांनी फार प्रयत्न केलेले आहेत. शाळेत आल्यानंतर ते मूल शिकलं पाहिजे, किंवा ज्या मूलभूत क्षमता आहेत, साक्षरता आहे, बाकी इतर गोष्टी असतील, ह्या मुलांना आल्या पाहिजेत. अगदी स्वच्छतेपासून ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी सुरुवातीला या मुलांना त्यांचे आई वडील जे आहेत ना, हे अगदी आंघोळ सुद्धा घालून शाळेत पाठवत नव्हते. म्हणजे इथपर्यंत होतं. तर शाळेत आल्यानंतर आम्ही पोषण आहारवाल्या काकी पाणी गरम करणे, त्यांना आंघोळ घालणे, त्या गोष्टी सुरुवातीला केल्या. त्यानंतर हळूहळू स्वच्छतेचं महत्व कळल्यानंतर त्यांच्या पालकांना वाटायला लागलं बाई करतायत, मग आम्ही का पाठवू नये. मग हळूहळू तो बदल त्यांच्यात आम्हाला दिसायला लागला. त्यानंतर आर्थिक गोष्टीच्या बाबतीत या तसं हा समाज मागासलेलाच आहे. मग या मुलांना अभ्यासासाठी वह्या म्हणा किंवा इतर जे शैक्षणिक साहित्य हे मिळत नव्हतं. मग आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये असणाऱ्या किंवा मुंबईला वगैरे असणाऱ्या जे काही देणगीदार आहेत त्यांच्याशी संपर्क केला, आणि गेले 8 वर्ष आज तागायत आमच्या शाळेतल्या सर्व मुलांना सर्व प्रकारचं जे लेखनाचं शैक्षणिक साहित्य आहे, अगदी दप्तरापासून छत्रीपासून आम्ही या संस्थांच्या मार्फत पुरवत आहोत. आणि त्याचा जो आउटपुट आहे हा आज आम्हाला एवढा छान मिळतोय की आमच्या परिसरामध्ये राहणारी जी सगळी मुलं आहेत, म्हणजे सगळ्या समाजातील असू दे किंवा यातील असू दे, सगळीच्या सगळी मुलं आमच्या शाळेमध्ये दाखल होत आहेत. आणि या जे कातकरी समाजातली मुलं आहेत, ही मुलं देखील जास्तीत जास्त शाळेत येण्याचा प्रयत्न करतात. पूर्वी छान मॅडम, छान. तोडीसाठी हे आई वडिलांच्या बरोबर बाहेर जात होती. मग त्यांचे आई वडील आम्हाला म्हणायचे तुम्ही त्यांना भाकरी करून घालणार आहेत का. पण काय व्हायचं, त्यांच्या आजी आजोबा इथं असायचे. मग आम्ही त्या पालकांना समजून सांगितलंय की त्याचे आजी आजोबा आहेत ना इथं, मग तुम्ही आजी आजोबांच्या बरोबर ठेवा. सकाळचं जेवण शाळेत जेवतात ना, आजी आजोबांच्या बरोबर द्या. म्हणजे असं त्यांचं माइंड कन्वर्ट करून करून आता आम्हाला त्याचा आउटपुट फार छान मिळतोय. हे छान. थोडक्यात मी अभिनंदन मॅडम आपलं आणि आपल्या टीमचं. छान काम केलंय. अगदी हे व्यवस्थित असंच हेच काम आपल्याला फक्त कागदावर घ्यायचंय, बाकी काही नाहीये, म्हणजे नव्याने काही करायचं नाही. ओके, थँक्यू मॅडम. अजून कुणाला काही सांगायचंय? नमस्कार, मी समिधा कोलते मॅडम, पाचल गौदवाडी शाळा. फक्त थोडक्यात सांगा, कारण एकला आपली मीटिंग ऑटोमॅटिक बंद होईल. आमच्या शाळेत मुलं ही अल्पसंख्याक आणि एससी मधली आहेत काही, आणि आमच्या शाळेची उपस्थिती 100% असते. कारण आम्ही विद्यार्थी गेल्या वर्षी आमच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी डान्स, म्हणजे त्यांच्या अंगी कलागुण आहे जो डान्स, त्याचा आम्ही वापर करून ह्या विद्यार्थ्यांना अगदी तालुक्याच्या डान्स स्पर्धेमध्ये सुद्धा वैयक्तिक आम्ही भाग घेऊन मुलांना घेऊन गेलो, आणि त्याचे आम्हाला प्रथम क्रमांक आम्ही सोडलाच नाही. 4-5 ठिकाणी आम्ही त्या विद्यार्थ्यांचे डान्स कॉम्पिटिशनला नेलं. तर त्याच्यामुळे काय झालं, मुलांमध्ये एक आत्मविश्वास आणि मुलं कायम उपस्थित राहतात, आणि त्यांना पालक तेवढे कॉस्ट्युम देऊ शकत नाही. मग आम्ही इतर घटकातून मिळून ते कॉस्ट्युम उपलब्ध करून विना म्हणजे त्यांच्याकडून कोणताही 1 रुपया न घेता आम्ही ते कपडे, त्यांना लागणारं साहित्य हे उपलब्ध करून दिलं. आणि त्यामुळे त्या मुलांना एक म्हणजे आत्मविश्वास निर्माण झाला की आम्ही हे करू शकतो. आणि आता मुलं कायम आमच्या शाळेत उपस्थित आहेत, आणि 4थी पर्यंतची शाळा असून देखील 80 पट आहे आमच्या शाळेत. मॅडम, अभिनंदन आपलं सुद्धा. थँक्यू.
अजून कुणाला काही शेअर करायचंय? हॅलो हॅलो. हा बोला सर. हा बोला सर. हा नमस्कार मॅडम. हा हा नमस्कार. मी दापोलीकडे बोलतोय, क्षीरसागर सर. मी गेल्या वर्षी, आता ह्याच वर्षी 1 वर्ष झालं कांगोळीमध्ये आलेलो आहे. पण गेले, ऐकायला येते ना? हॅलो हॅलो. हा येतोय सर. हो सर. बरं, आमच्याकडे मी ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापक होतो गेले 12 वर्ष, विरसई, जो आदर्श गाव आहे महाराष्ट्र शासनात पुरस्कृत, त्याच्यामध्ये होतो. तर आमच्या शाळेमध्ये सुद्धा एसटीतली म्हणजे कातकरी समाजाची मुलं ही जास्त होती आणि त्यांचं उपस्थितीचं प्रमाण फार कमी होतं. आणि कोणत्याही कागदपत्र जी असतात आपली, जी शाळेला लागतात, जन्मतारखेचा दाखला, आधार कार्ड किंवा त्यांचं जातीचा दाखला, तर ह्या गोष्टी प्राधान्य त्यांची उपस्थिती करण्यासाठी आम्ही पोषण आहारामध्ये फार बदल केला. आणि त्यांना जे लागणारं सर साहित्य, जे आपला आवाज येत नाही. हॅलो, हा बोला. हा, ज्या शासकीय योजनेतून आपल्याला सगळं मिळतं, त्याच्या व्यतिरिक्त जे लागतं त्या गोष्टी आपण त्यांना देण्याचा आपण प्रयत्न केला. शाळेची ओढ निर्माण झाली आणि त्यांची जी सुवर्ण महोत्सवी स्कॉलरशिप असते, ती आपण प्रत्येक वेळेला त्यांचा प्रस्ताव करून त्यांना ती स्कॉलरशिप मिळवून दिलेली आहे. अशा पद्धतीचं काम. आणि त्यांचा जो आधार कार्ड वगैरे नव्हतं, ते आपण शाळेत येऊन म्हणजे तहसीलदार ऑफिसला विनंती करून आपण त्यांचा कॅम्प इथे आमच्या शाळेमध्ये आणलं होतं त्यांना. आणि जे विद्यार्थी होते आमचे, ज्यांचे आधार कार्ड राहिले होते, त्यांचं आपण ते आधार कार्ड काढून घेतलेलं आहे. त्याचा बेनिफिट असा झाला की काही पालकांचे रेशन कार्डात सुद्धा नाव नाही, असं झालं. त्यांच्या झोपड्या वगैरे आहेत, घरं वगैरे ते आहेत. तर 2020ला जे आमच्याकडे दापोली तालुक्यामध्ये वादळ अतिवृष्टीमुळे हे झालं, त्यामुळं बरंचसं नुकसान, घरदारं उडून गेली. त्यामुळे जी 15,000ची शासकीय जी मदत होती, ती कागदपत्रा अभावी ती मिळत नव्हती. ज्यावेळेला सर्वे केला त्यावेळेला आमच्या एका विद्यार्थ्याचं आधार कार्ड होतं, त्याचं आम्ही अकाउंट काढलं होतं त्याच्या स्कॉलरशिपसाठी. आणि असे एकमेव केस जिल्ह्यातले असेल की 18 वर्षाच्या खालील जी मुलं असतात त्यांना ते मिळत नाही. त्याची आई जी होती तिचं काहीच नव्हतं, परंतु आम्ही त्या मुलाला त्याचं हे करून, त्याची परिस्थिती, ते सर्वेक्षक होते तलाठी यांना सांगून त्यांना आपण 15,000 ते 20,000ची मदत आपण त्यांना मिळवून दिलेली आहे. अशा पद्धतीनं काम सुरू आहे. आणि तो जो शाळा पाहिजे मुलं असतात, स्थलांतरित मुलं असतात आमची जास्त, ज्या वेळेला त्यांचा काजू सीझन वगैरे असतो त्यावेळेला साधारण फेब्रुवारी मार्च मध्ये ते इतर शाळेमध्ये जातात. पण आपण एक सवय ठेवलेली आहे, जाताना आम्हाला कोणत्या शाळेमध्ये तुम्ही प्रवेश घेणार आहात ती आम्ही अगोदर खातर जमा करतो. आणि दुसरं म्हणजे शालेय व्यवस्थापन समितीमध्ये त्यांना प्राधान्य दिलेलं आहे, त्यांचे सदस्य असतात. त्यामुळे दर मासिक सभेला आपण सगळे विषय त्यांच्या समोर मांडतो आणि त्यामध्ये आम्हाला संपर्क साधतात, फोन नंबर देतात. आणि तिथून आल्यावरती आम्ही त्या शिक्षकांशी संपर्क करून त्यांचे दाखले पाठवतो. पुन्हा ते परत आल्यावरती परत त्याची मागणी करतो. अशा पद्धतीनं आमचं काम सुरू आहे. ठीक आहे, ओके. चांगलं योगदान देत आहात सर आपण. छान. म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्याला प्रायमरी एज्युकेशनचं तर करायचंच आहे, पण या विद्यार्थ्यांचा हात जो आहे तो पुढे अगदी माध्यमिक आणि अगदी व्यावसायिक शिक्षणापर्यंत आपल्याला धरून ठेवायचा आहे. म्हणजे यांना आपल्याला तिथपर्यंत घेऊन जायचंय. तर आपण आपल्याकडे पर्यंत कॉन्सन्ट्रेट न करता पुढे ही माध्यमिक हायस्कूल मध्ये कशा पद्धतीने ऍडमिशन घेतील, तिथे त्यांना कसा तिथल्या शिक्षणाचा सपोर्ट मिळेल आणि पुढे व्यावसायिक शिक्षणातून काहीतरी साध्य झालं ती पाहिजे. मुलं, हॅलो हॅलो नाहीतर मग मॅडम, परत ती आपण मुलं शेवटपर्यंत जर घेऊन हॅलो नाही शकलो तर प्रॉब्लेम येऊ शकेल. हॅलो नमस्कार मॅडम. आमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेचं हायस्कूल आहे, तिथं ती सगळी मुलं जातात. आणि प्लस म्हणजे जो मुलगा आम्ही वयानुरूप दाखल छान केला छान होता सर. कातकरी चांगलं समाजाचा, काम आहे आपल्या सर्वांचं. मात्र तो नक्कीच स्कॉलरशिपला आपल्या पास सर्वांनी झाला. चांगलं काम ओके केलेलं आहे. सरांचं काम छान आहे. हो, आपण सर्वांनी फक्त ते शब्द रूपामध्ये मांडून आपण या ठिकाणी एकदा एकत्र येणारच आहोत. त्यावेळेसही आपण आपलं प्रेझेंटेशन करणार आहोत सगळेजण एकत्र, आणि त्यामध्ये मग काही इम्प्रूव्ह करता येते का तेही डिस्कस आपण अजून करणार आहोत. सध्या आणि मॅडम आपल्या माझ्या परिचयामध्ये जर असं अजून कोणते असतील हॅलो शिक्षक की जे नमस्कार. त्यांचं विशेष खूप काही काम असेल तर त्यांचंही नाव आपल्याला कळवा, आपल्या ग्रुपमध्ये त्यांना आपण ऍड करून घेऊया. आणि खूप मॅडम मोठ्या गटासाठी काम करावं असंही नाहीये. एखाद्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा तुम्ही जर काम केलेलं असेल, एखादा ऑटिझम झालेला विद्यार्थी आहे, तो बसतच नाही जागेवरती, तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर जरी काम केलं असेल, काही नाविन्यपूर्ण उपक्रम असतील,
तरी सुद्धा आपण त्याचा यामध्ये सहभाग करून घेणार आहोत. त्याच्यामुळे तेही चालणार आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावी. मॅडम एक मिनिट, यानंतर फक्त माझी शंका अशी आहे की आता मी गेल्या वर्षी माझी बदली झाली इथे, पण आता 1 जुलैपासून प्रभारी केंद्रमुखाचा चार्ज आहे. तर ही जी मागचं आपण केलं तर चालेल ना, मागच्या शाळेचा हो चालणार आहे, चालणार आहे, चालणार आहे. ओके ओके, चला चला ठीक आहे. ओके, थँक्यू. यानंतर मी पुढील सूत्र इंगळे मॅडम यांच्याकडे देते. नमस्कार सर्वांना. आज दिनांक 5 जुलै 2024 सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित गट ACDG या संदर्भात आज आपण इथे ही बैठक संपन्न होत आहे. या बैठकीसाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे माननीय प्राचार्य सुशील शिवरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक लावण्यात आली. त्यांचे मी आभार मानते. तसेच वरिष्ठ अधिव्याख्याता अनुपमा तावशीकर मॅडम यांनी सुद्धा या बैठकीमध्ये सहभाग घेऊन आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. त्यांचेही मी आभार मानते. वरिष्ठ अधिव्याख्याता राहुल बर्वे सर, वरिष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत मॅडम, अधिव्याख्याता राजेंद्र लठे सर यांचेही मी यांनीही या बैठकीमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांचेही मी आभार मानते. तसेच अधिव्याख्याता नम्रता शेजाळ मॅडम यांनी या बैठकीसाठी संपूर्ण हा सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित गट या संदर्भामधील संपूर्ण माहिती तसेच जे प्रपत्र नमुना तयार केलेले आहे या संदर्भातले संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्यांचे मी खूप खूप आभार मानते. आणि ज्यांच्यासाठी ही बैठक आहे, आपण संपूर्ण 9 तालुक्यांमधील सर्व 7 गटांमधून जे सर्व शिक्षक आज इथे 40-45 जण हजर आहात, या सर्वांचंही मी खूप आभार मानते. आणि या संदर्भामधील आपण कार्य करून जो नमुना आपल्याला दाखवलेला आहे तो एक नमुना होता. त्या संदर्भातील आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करणार आहोत त्या क्षेत्रातील लिखाण करून या 5 दिवसात म्हणजे 10 तारखेपर्यंत आपण तो सबमिट करावायचा आहे. आपल्या काही शंका सूचना असतील तर त्या आपण आपल्या ग्रुपवर शेअर करायचे आहेत. कुणाला काही नाव जे बदल करायचं आहे तेही ग्रुपवर शेअर करावायचं आहे. आणि 10 तारखेपर्यंत आपण आपलं प्रपत्र इथे सादर करावायचं आहे. तर आपण ह्या बैठकीसाठी सर्वजण उपस्थित आहात. सर्वांनी चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती डिस्कशन केलेलं आहे. काही शंकांचं निरसन करण्यात आलेलं आहे. सर्वांचं मी आभार मानते आणि ही बैठक इथे संपन्न झाली असं जाहीर करते. धन्यवाद. कुलकर्णी मॅडम, मयुरी कुलकर्णी मॅडम, आपण मीटिंग एंड करावी.